नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड येथील आदरणीय पी.डी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुणे भारती विद्यापीठाचे कुलपती प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम यांना वितरित करण्यात आला. स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांच्या स्मृतिदिनी शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी कराडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती सदनामध्ये ज्येष्ठ संपादक व विचारवंत मधुकर भावे यांच्या शुभ हस्ते व माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, डॉक्टर अशोक गुजर, आमदार मोहनराव कदम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य अनुयायांची सभागृहात उपस्थिती होती. या पुरस्कार वितरण समारंभाची सुरुवात सौ कुंदम यांच्या सूत्रसंचालनानं झाली. संपन्न होत आहे. यासाठी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर आणि आपण सर्व उपस्थितांचे प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मी सन्मान्य मान्यवरांना विनंती करते की फुलांचा एक सुंदर फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचे सुंदर नातं तयार होतं. अशा सर्व सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीत या दीपक प्रज्वलनाने त्याचे मंगलमय वातावरण या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या दीपक प्रज्वलनात सहभागी होऊया. याचबरोबर सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावे. संकल्पाला हात देऊन उभारली मंदिरे, यशोगिरीच्या वाटेवरती सिद्धीची गोपुरे, सह्याद्रीच्या शिखरावरती श्रमसिंपलांचे चिरे, करहाटकच्या पंढरीच्या हा अनुरंग होता. अशा आदरणीय स्वर्गवासी पी.डी. पाटील साहेबांच्या प्रतिमेचे पूजन सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहे. शिवाजी विद्यालय कराडच्या विद्यार्थ्यांनी हे स्वागत गीत सादर करून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहेच. आता लगेचच आपल्या औपचारिक पद्धतीनं आपल्या पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संपादक व विचारवंत माननीय श्री मधुकर भावे यांचे स्वागत माननीय डॉक्टर श्री अशोकराव गुजर उपाध्यक्ष प्रतिष्ठान यांनी करावे अशी मी नम्रतेची विनंती करते. धन्यवाद. यानंतर भारती विद्यापीठाचे कुलपती माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांचे स्वागत माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांनी बुके देऊन त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना नम्रतेची विनंती करते. सर्वांना लोकप्रिय असणारे अशी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत संपन्न होते. सिक्कीमचे माजी राज्यपाल माननीय खासदार श्री श्रीनिवासजी पाटील यांचे स्वागत ॲडव्होकेट श्री मानसिंगराव पाटील यांनी करावे अशी विनंती करते. श्रीफळ बुके देऊन या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. आपण थोड्याशा अजून टाळ्या वाजवल्या तर ही शोभा अजूनच वाढेल. धन्यवाद.
माननीय श्री आमदार मोहनराव कदम दादा यांचे स्वागत माननीय श्री राजेंद्र वसंतराव माने यांनी त्यांचे स्वागत शाल श्रीफळ बुके देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री आमदार मोहनराव कदम दादा यांचे स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांचे स्वागत विश्वस्त माननीय दिलीपराव चव्हाण यांनी करावे मी अशी त्यांना विनंती करते. शाल श्रीफळ आणि बुके देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. मग अशी गीताने आणि आता स्वागत सर्व मान्यवरांना धन्यवाद देते आणि त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते. पीडी पाटील गौरव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री अशोकराव गुजर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रसारण करावे. आणि त्या काळात त्यांनी जे सर्वांगीण कराडचा विकास केला ते एक वेगळ्या पद्धतीने साहेबांनी सर्व नगरसेवकांना साथ घेऊन सर्व नगरसेवकांना आणि आपण सगळे मतभेद विसरून कराडच्या विकासासाठी कटिबद्ध व्हावे अशा तऱ्हेचं आवाहन केलं आणि सतत 42 वर्ष सर्व नगरसेवकांनी साहेबांना या कराडच्या प्रगतीकरता विकासाकरता सहाय्य केलं आणि या वेगळ्या विकासाची त्यावेळेस महाराष्ट्रभर चर्चा झालेली होती. त्यावेळेची मराठा दैनिकाचे संपादक आणि प्रख्यात साहित्यिक मान्य श्री आचार्य आत्रे यांनी एक लेख लिहून त्याच्यावर लेख लिहिला होता आणि महाराष्ट्राला आवाहन केलं होतं की जर आदर्श नगरपालिका आणि आदर्श नगराध्यक्ष कसं काम असतं पाहायचं असेल तर कराडला येऊन जावं. प्रतिष्ठान स्थापन झाल्यानंतर साहेबांनी प्रतिष्ठानला काही मार्गदर्शन केलं आणि त्यांनी एक प्रामुख्याने इच्छा व्यक्त केली की प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जपाव्यात. त्यांचा एक विचार यशवंत विचार पुढील पिढीपर्यंत तरुणापर्यंत पोहोचवावा आणि त्या दृष्टीने प्रतिष्ठान मागील 25 वर्ष कार्यरत आहे. अनेक कार्यक्रम प्रतिष्ठानच्या मार्फत आयोजित केले जातात. त्यापैकी 12 मार्च रोजी जेव्हा स्वर्गीय चव्हाण साहेबांची जयंती असते त्या दिवशी कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर त्यांची जी समाधी आहे त्याच्यासमोर 12,000 विद्यार्थी सूरसुमनाची त्याला आदरांजली वाहत असते. त्याच ठिकाणी 26 जानेवारीच्या औचित्याने देशभक्तीपर आणि राष्ट्रगीताच्या स्पर्धा होतात. प्रतिष्ठानचा प्रेस्टिजियस कार्यक्रम स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा मागील 25 वर्ष कराड तालुक्यातल्या अनेक शाळा त्यामध्ये सहभागी होतात. त्याच्यामुळं त्या शाळामध्ये कायापालट झालेला दिसतो. प्रतिष्ठान काही पुरस्कार सुद्धा देत असतं. त्यामध्ये 2 पुरस्कार मुख्यतः दिले जातात. कराड गौरव आणि आदरणीय पीडी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार. कराड गौरव पुरस्कार कराडातील जे व्यक्ती आपल्या क्षेत्रात एक चांगलं काम केलेलं आहे, समाजाने त्याची दखल घेतलेली आहे आणि शासनाने दखल घेतलेली आहे अशा व्यक्तींना कराड गौरव पुरस्कार दिला जातो. पीडी साहेबांच्या पश्चात आदरणीय पीडी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2011 सालपासून आम्ही देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ज्या महाराष्ट्रातील दिग्गज थोर व्यक्तींनी महाराष्ट्राची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलेली आहे अशा दिग्गज व्यक्तींना हा पुरस्कार 11 सालपासून देत आहेत.
याच्यापूर्वी या पुरस्कार शास्त्रज्ञ डॉक्टर मासेकर, डॉक्टर जयनाळीकर, डॉक्टर जोशी, समाजसेवक प्रकाश जामटे, डॉक्टर बंग, सिनेमा दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पाटील, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुजुमदार साहेब आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे हार्ट सर्जन डॉक्टर रणजित जगताप, अपंगांच्या करता कार्यरत असलेल्या नजमा उर्जू आदींना हा पुरस्कार दिला आणि या वर्षीचा हा पुरस्कार भारतीय विद्यापीठातील योगदानाबद्दल डॉक्टर शिवाजीराव कदम देण्याचा हा सोहळा इथं होत आहे. माननीय शिवाजीराव कदम यांनी भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून जे योगदान केलं आणि भारतीय विद्यापीठाची त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केली. कदम सरांनी अनेक परिषदामध्ये, राष्ट्रीय व परदेशामध्ये अनेक देशामध्ये जाऊन त्यांचे शोभनिधन प्रस्ताव वाचलेले आहे, सादर केलेले आहे. अनेक शासकीय राज्याच्या किंवा भारताच्या राष्ट्रीय कमिटीवर इथे मेंबर आहेत. विशेषतः प्रेस्टिजियस नॅट किंवा युनिव्हर्सिटी गॅस कमिशन किंवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अशा अनेक कमिट्यावर त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं काम करून त्यांचं योगदान आहे. या सर्वाचा विचार करून त्यांचं सामाजिक सेवा, त्यांची शैक्षणिक सेवा, त्यांची संशोधन सेवा यात जी त्याचं योगदान झालं आहे त्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने आम्ही डॉक्टर शिवाजीराव कदम यांना हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. खरं म्हणजे काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय पतंगरावजी कदम यांनी कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील आणि रयत शिक्षण संस्थेच्या प्रमाणे त्यांची प्रेरणा घेऊन पुण्यामध्ये शिक्षण संस्था करण्याचं ठरवलं. पुण्यामध्ये शिक्षण संस्था स्थापन करताना त्यांना अनेक अडचणी आल्या असतील, कारण पुण्यात शिक्षणाचं माहेरघर होतं. तिथे अनेक जगातील विद्वान स्थायिक झालेले आहेत. तिथे अनेक जग प्रसिद्ध शिक्षण संस्था आहेत, जसे फर्ग्युसन कॉलेज असेल, BJ मेडिकल कॉलेज असेल, SP कॉलेज असेल, वाड्या कॉलेज असेल, डेक्कन कॉलेज असेल, असे जागतिक कीर्तीच्या तिथे संस्था होता आणि जगातील विद्यार्थी तिथे शिक्षणाला येत होते. अशा वेळी अशी एक संस्था उभा करण्याचं मोठं काम स्वर्गीय पतंगराव साहेबांनी तिथे केलं. साहजिकच स्वर्गीय पतंगराव साहेबां महाराष्ट्र कार्यक्षेत्र होतं, त्यामुळं त्यांना काही विद्यापीठाकडे लक्ष देण्याकरता मर्यादाही होत होत्या. अशा वेळी बरीचशी जबाबदारी कदम सरांच्यावर येऊन पडली. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. अतिशय डेडिकेशनने काम करून ही ही संस्था आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवेल अशा तऱ्हेचं सुंदर काम केलं. आणि या खरं म्हणजे अतिशय ती संस्था उभी राहिली का नाही अशा स्थितीत संस्था तर उभी राहिली, परंतु या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये इथे आज काकणभर पुण्यातल्या जगविकास संस्थेच्या पुढं आहे, ही निश्चितच अभिनंदनीय आहे. कदम सरांनी हे जे कार्य करतो, आपण एवढी मोठी संस्था उभा राहिली. एखादं जसं ज्वारीचं पीक बोल आपण ज्वारीचं बघतो कणीस, तेव्हा आपल्या हे लक्षात येत नाही की या ज्वारीच्या कणसाकरता एक ज्वारीचा दाणा जमिनीत गाडून घेतलेला आहे. त्या माणसाचं जी डेडिकेशन आहे, समर्पण आहे, ते स्वरूप मला वाटतं कदम सरांचं आहे. मी
त्यांच्या कार्याला प्रतिष्ठानचा सलाम करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावं अशी परमेश्वरी प्रार्थना करतो. आजच्या या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री भावेसाहेब आले. मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी तातडीनं होकार दिला. भावेसाहेबांचं कराडची इमोशनल अटॅचमेंट स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि यशवंतरावजी विचाराचे ते प्रवक्ते आणि स्वर्गीय आदरणीय पी.डी. पाटील साहेबांच्यावर आणि त्यांच्या कार्यावर त्यांचा आदर आहे. त्यामुळं त्यांनी अतिशय आनंदाने आमचा हे आमंत्रण स्वीकारलं. आज तिथे या पुरस्कार देण्याकरता ते इथं आलेले, त्यांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमास आमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवासरावजी पाटील ही प्रमुख पाहुणे म्हणून इथं आहेत, त्यांचे प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांचं स्वागत आणि या सभेला मुद्दा म्हणून खास आलेले आमदार माननीय नवलरावजी कदम या सर्वांचं स्वागत करतो. सभागृहातील सर्वच यशवंत प्रेमी आणि पी.डी. पाटील प्रेमी नागरिकांचं बंधू भगिनींचं स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक भाषण संपवतो. थँक्यू सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संपादक विचारवंत माननीय श्री मुकुंदराव भावे मधुकर भावे यांचा परिचय श्री मुकुंदराव कुलकर्णी यांनी करून द्यावा अशी विनंती. माननीय श्रीयुत मधुकररावजी भावे, कराडला वेगळा परिचय आपला काही करून द्यायला पाहिजे असं नाही आहे. आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये इथल्या आवर्जून उपस्थित असतात. आपला यशवंतरावजी चव्हाण, पी.डी. साहेब, आता बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील सगळ्यांची घरगुती संबंध आहे आणि आपण त्याच एका निमंत्रण दिल्याबरोबर लगेच आपण या ठिकाणी आज उपस्थित झालात. आपण एक परिचय करून द्यायचा म्हणून मी तुम्हाला सांगतो. मूळचे रोह्याचे असलेले श्री मधुकररावजी भावे ख्यातनाम पत्रकार आहेत. पहिल्यांदा त्यांनी तिथेच असलेल्या कृषीवन या साप्ताहिकामध्ये आपले वार्तांकन सुरू केलं आणि त्यानंतर सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकामध्ये सातत्यानं त्यांनी आपलं लेखन केलेलं आहे, पत्रकारिता केलेली आहे आणि अत्रे साहेबांच्या वरती त्यांनी आपला ग्रंथही एक प्रकाशित केलेला आहे. त्यानंतर त्यांनी मराठा नंतर अत्रेंच्या नंतर त्यांनी दैनिक लोकमतमध्ये मुंबईचे प्रतिनिधी म्हणून सुरुवात केली लोकमत समूहात आणि पुढे दिल्लीला गेले ते आणि दिल्लीच्या सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक सर्व बातम्यांचं त्यांनी वार्तांकन केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई, नागपूर या ठिकाणच्या सर्व अधिवेशनामधून अनेक काळ त्यांनी या ठिकाणी वार्तांकन केलेलं आहे. ते अतिशय परखड असे वक्ते आहेत आणि आज त्यांचा बराचसा परिचय इथं आधी करून देण्यात आलेला आहे. फार वेळ मी मुद्दाम घालवत नाही कारण आपल्याला वेळेच्या भावे सरांनी 60 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. डॉक्टर आंबेडकर अकादमी पुरस्कार, मराठी पत्रकार परिषदेतर्फे आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद यांचा पुरस्कार, त्यानंतर सुशीलादेवी देशमुख पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा आचार्य अत्रे पुरस्कार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दर्पण पुरस्कार, नरवो लिमये आर्यभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा त्यामध्ये समावेश आहे. मंतरलेले दिवस, यशवंतराव ते विलासराव, महानायक सह्याद्री ते हिमालय, माजी मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनावरील राजहंस हा ग्रंथ, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील
यांच्या जीवनावरील सर्वांचे दादा, त्याचप्रमाणे भगीरथ, प्रसन्न, प्रवाह, ध्यासपर्व आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांच्या जीवनावरील समग्र ही पुस्तके त्यांची फार वाचनीय ठरली आहेत। सरांनी अमेरिका, युरोप, रशिया असे दौरे केलेले आहेत। त्याचप्रमाणे यशवंतरावजींची ज्या वेळेला जन्मशताब्दी आपण साजरी केली त्यावेळेला त्यांची महाराष्ट्रभर सुमारे 100 व्याख्यानं झालेली आहेत। अशा या सभेसाठी पत्रकार यांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। धन्यवाद काका। आजच्या सत्कारमूर्ती भारती विद्यापीठाचे कुलपती माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर भरत महाडिक यांनी करावा। आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व निमंत्रित, या महाराष्ट्राचे निर्माता आणि दिग्दर्शक आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, त्यांच्या सुविधेपत्नी वेणुताई चव्हाण आणि आदरणीय या कराड नगरीचे भूषण माननीय पी.डी. पाटील साहेब यांना त्रिवार अभिवादन करून मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देतो। डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी 4 दशकाहून अधिक काळ अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रामध्ये भरीव कार्य केलेले आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेले डॉक्टर कदम सर हे MSc PhD असून त्यांनी भारतीय विद्यापीठाच्या पुणे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाच्या जवळपास 25 वर्ष प्राचार्यपद भूषवले आहे। 10 वर्षापासून अधिक काळ भारतीय विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राहिलेले आहेत। त्यानंतर त्यांनी आता कुलपती पदाची धुरा सांभाळत आहेत। रसायनशास्त्राचे गाडे अभ्यासक डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी भारतीय विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणूनही 25 वर्षापासून अधिक काळ काम पाहिले आहे। ते पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ आणि विद्वत सभेचे सदस्य होते। विद्यापीठ अनुदान आयोग व फार्मसी कॉलेज ऑफ काउन्सिल ऑफ इंडिया या भारत सरकारच्या 2 सर्वोच्च संस्थांचे सदस्य म्हणूनही त्यांनी 2 वेळा नामनिर्देशित त्यांना करण्यात आलेलं होतं। त्याचप्रमाणे NAAC म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन अधिस्वीकृती परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी भरीव योगदान त्यांनी दिलेलं आहे। डॉक्टर कदम यांनी दीर्घकाळ अध्यापन संशोधन क्षेत्रामध्ये व्यतीत केला असून अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, जपान, थायलंड, फ्रान्स या देशामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन संशोधक शोधनिबंध सादर केले आहेत। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे 175हून अधिक संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत। रसायनशास्त्राच्या अनेक पुस्तकांचं त्यांनी सहलेखन केलं असून अनेक PhDच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शक राहिले आहेत। त्यांच्या पुढाकारानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये औषध निर्माणशास्त्र या पहिल्या विद्याशाखेची निर्मिती झाली आणि या विद्याशाखेचे पहिले अध्यक्षता म्हणून त्यांनी 15 वर्ष काम पाहिलं आहे। सामाजिक बांधिलकीतून आज डॉक्टर कदम हे महात्मा गांधी स्मारक समितीचे सदस्य, पाचगणी अनाथाश्रम, कम्युनिटी ऑफ अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रामचे विश्वस्त, महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटल या धर्मादाय दवाखान्याचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्राचे गव्हर्निंग बोर्डाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत। डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या शिक्षण सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायदिनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व सरन्यायाधीश यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार, CMAI आणि टेमा यांच्यामार्फत 16वा राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार, बार काउन्सिल ऑफ इंडियातर्फे स्वर्ण महोत्सवी विशेष पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उच्च शिक्षणातील सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, SAP लाईफलाईन अचिव्हमेंट अवॉर्ड, फार्मसी एज्युकेशन ऑफ डिस्टिंक्शन अवॉर्ड, जीवन गौरव पुरस्कार, यशवंत जीवन गौरव पुरस्कार आणि फुले शाहू आंबेडकर विचारवेध पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा त्याच्यामध्ये समावेश होतो। डॉक्टर कदम यांचा जीवन प्रवास सर्वसामान्य घरातून सुरू झाला। शिक्षणात घडणाऱ्या बदलांना सामोरे जात स्वतःचे कार्य नव्याने सिद्ध करत त्यांनी यशाची अनेक शिखरे पार केली। आज भारतीय विद्यापीठाचे कुलपतीपदी ते विराजमान झालेले आहेत। असा हा सोनेऱ्याच्या अस्सल मातीचा बहुजन समाजाचा हा विठाईचे कूस पावन करणारा हा एक हृदय सम्राट किंवा बहुजन सम्राट आहे असं म्हटलं तर हरकत नाही। धन्यवाद। धन्यवाद सर। आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभात जे मानपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे त्याचे वाचन माननीय श्री मुकुंदराव कुलकर्णी यांनी करावे। या सत्काराच्या निमित्तानं डॉक्टर कदम सर यांना जे मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे त्याचं वाचन मी करतो। गुणाः पूजा स्थानम गुणेषु। आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठान कराड।
आदरणीय पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री शिवाजीराव श्रीपतराव कदम, कुलपती भारती विद्यापीठ पुणे यांसी महोदय, कराडच्या आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं आज त्यांच्या 14व्या स्मृतिदिनानिमित्त आपणास हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आपल्या आयुष्यातील सुमारे 65 वर्षे श्रीयुत पी डी पाटील साहेबांनी कराड आणि परिसराची सर्वांगीण प्रगती करण्याकरता व्यतीत केली. सलग 42 वर्षे ते कराड नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. हा एक विक्रमच मानला गेला आहे. नव्या पिढीला त्यांचा परिचय व्हावा म्हणून गेली 27 वर्ष त्यांच्या नावे सुरू असलेले हे प्रतिष्ठान नवनवीन उपक्रम आयोजित करीत असते. माननीय डॉक्टर श्री कदम सर हे गेली 3 दशकं आपण अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रामध्ये भरीव कार्य केले आहे. आपले महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सायन्स कॉलेज म्हणजेच आत्ताचे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स याच्यामध्ये झालेला आहे. याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. कराड शहराशी त्यामुळं आपलं एक अत्यंत वेगळं नातं आहे. भारती विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजमध्ये अध्यापन करून 25 वर्षे आपण प्राचार्य पद भूषविले. त्यानंतर भारती विद्यापीठाची ख्याती जगभर पोचविली आहे. विद्यापीठाचे कार्यवाह म्हणून आपण प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केले. आता आपण भारती विद्यापीठाचे कुलपतीपद भूषवित आहात. गेली अनेक वर्षे अनेक सामाजिक संस्थांचे विश्वस्त म्हणून आपण कार्यरत आहात. राष्ट्रीय मूल्यांकन अधिस्वीकृती परिषदेचे म्हणजेच नॅकचे सदस्य म्हणूनही आपण कार्य केले आहे. या प्रदीर्घ वाटचालीत अनेक पुरस्कार आपणास प्रदान करण्यात आलेले आहेत. भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्या माननीय राष्ट्रपती, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनीही आपणास गौरविले आहे. तसेच अनेक सार्वजनिक संस्थांनी आपणास जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले आहेत. आज हा आमच्या संस्थेचा पुरस्कार आपणास ख्यातनाम पत्रकार, विचारवंत आणि वक्ते माननीय श्री मधुकररावजी भावे यांचे शुभ हस्ते प्रदान करीत आहोत. आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणास अनंत शुभेच्छा. कराड दिनांक 17/9/2022. आपले स्नेहांकित माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील, माजी सहकार आणि पणन मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी पालकमंत्री सातारा जिल्हा या प्रतिष्ठानचे ते कार्याध्यक्ष आहेत. माननीय डॉक्टर अशोकराव गुजर उपाध्यक्ष, माननीय श्रीयुत आनंदराव साळुंखे कार्यवाह, सर्व विश्वस्त, आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठान कराड. धन्यवाद. धन्यवाद. ज्या सुवर्ण क्षणाची आपण वाट पाहतो तो पुरस्कार प्रदान सोहळा आता संपन्न होत आहे. 3 दशकाहून अधिक काळ अध्यापन, संशोधन, शैक्षणिक आणि प्रशासन या क्षेत्रात भरीव कामगिरी असणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, रसायनशास्त्राचे गाढे अभ्यासक, शिक्षण क्षेत्रात नवनिर्माण होणाऱ्या संस्थांकरता दीपस्तंभ असणारे माननीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम, कुलपती भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय पुणे यांना सन 2022चा आदरणीय पी डी पाटील महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय ज्येष्ठ संपादक, विचारवंत माननीय मधुकर भावे आणि उपस्थित
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या पुरस्काराचं प्रदान केलं जात आहे. शाल, श्रीफळ, हार, बुके, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र रोख रुपये 51,000 असं या पुरस्काराचे स्वरूपाने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. माननीय खासदार श्री श्रीनिवासजी पाटील साहेब यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण काकी वेणुताई, कारण माझ्या वडिलांच्या नंतर ज्यांनी मला पुत्रवत सांभाळलं ते माझे आदर्श या नगरीचे शिल्पकार आदरणीय पी डी साहेबांना प्रथम वंदन करतो. आदरणीय बाळासाहेब, मधुकररावजी, मोहनराव दादा, अशोकरावजी गुजर, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील दादा, दयानंद पाटील, दिलीपराव चव्हाण, माईसाहेब साळुंखे, सौरभतात्या पाटील, जयसराजी पाटील, सागर पाटील आणि सगळ्यात शेवटी माझा धाकटा भाऊ शिवाजी. शिवाजी शिवधडा पाड्याला नाड्या, आम्ही या साईडला ते त्या साईडला. कृष्णाचा पूल बांधून झाला आणि पतंगराव मला म्हणले लय बाजरले का, पण काय झालं आले का म्हणजे जोडलं तो आम्हाला, आणि ते जोडल्याचं कळलं मला का ह्यो पूल पडला तेव्हा जोडल्याचं मला कळलं. तो जर बांधला नसता ह्यो पडला असता तर परत तारची नाव सोनसळ मधनं सळसळकर पतंगराव सारखा एक साधा माणूस सदाशिव पेठ गेला एका खोलीत. मी सदाशिव पेठ राहिलो कॉलेजचा आहे त्याने, साधारण विद्यालयामधला एक साधा शिक्षक, अख्ख्या सोनसळमध्ये संपूर्ण लोकशाहीमध्ये पहिला मॅट्रिक. मला नेहमी सांगायची ते आपला परीक्षा दादा कधीही ते उभा राहील, मी पहिला मॅट्रिक म्हणायचो. माझे वडील माझ्या गावातील पहिली मॅट्रिक. सोनेरा नदीच्या काठी ज्यानं सोन्यासारखी माणसं निर्माण केली, परंपरा निर्माण केली आणि भारतीय विद्यापीठ स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या त्या सत्ता काळामध्ये सुचलं. आणि ते भारती म्हणजे अनेक नाव आहेत, पण भारतीय विद्यापीठ आम्हाला दिल्लीत नाही त्रास होतो बघा तुमचा ऍडमिशन, म्हणजे इथं ऍडमिशन द्यावी करता मी शरदराव पवार या मंडळींना वाईज लिवा, वाईज करा, मग तुम्हाला फोन आम्ही करतो, तुमच्यामुळे आम्हाला फोन ऍडमिशन मिळते. आणि आम्ही कराडचा खासदार आहे, साताराचा खासदार, लोकांना बरं वाटतं. हा एक फार मोठा आनंद असतो बरं. आपण तर काही आहेच, पण आपल्याला इतरांच्यामुळे मोठं मिळतं आणि लय जवळचे म्हणतात, त्याचा एक फार मोठा आनंद असतो. शिवाजीराव ह्यांनी आदरणीय यशवंतराव चव्हाणांनी उद्योगनगरीची विद्यानगरी केली. इथं बांगड्याचा कारखाना होता, तांब्याची भांडी बनायची आणि खुर्शीला आमची शाळा नंबर 7 लोकल बोर्डाची सहल जायची. डबे घ्यायचे, 10 पोराच्या मागे एक शिक्षक, 10 पोराच्या मागे एक शिक्षक, आणि सैदापूरच्या नळाला कडकडून जायचं, रेणुका मंदिरापाशी थांबायचं, वाईस खायचं. आणि खुर्शीचं धरण 1864 आणि लोखंडी पूल कृष्णा 1864, ओगलेवाडीचा काच कारखाना आणि किरोस्करवाडीचा लोखंडी सामानाचा कारखाना, हेच आमचं वैशिष्ट्य. आणि त्यामुळं त्या भागामध्ये विद्यानगरीत रूपांतर करणाऱ्या यशवंतरावांनी जे सायन्स कॉलेज चव्हाणसाहेबांच्या नावानं काढलं, त्या चव्हाणसाहेब कॉलेजमधून शिकलेला आणि पुढे जाऊन MSc PhD नॅक, ही एक नॅकच आहे बरं, ते घावावं लागतंय. आणि खरं जाऊ का पुण्यामध्ये आपली साधी माणसं, पण पुण्यामध्ये जाऊन एवढं मोठं विद्यापीठ निर्माण करायचं, ज्याच्या शाखा काढायच्या. मी पहिल्यांदा खासदार झालो आणि विमानात एक दिवशी माहिती पतंगराव म्हणलं, पतंगराव कुठे झाले? दिल्लीला. मग म्हणजे जागा घ्यायची भेट दिल्लीला 150 एकर जागा विद्यापीठ काढणारा माणूस पतंग. आईला आपल्याला गुंठावर घ्यायची म्हणजे 17 वेळा विचार करू. त्या माणसानं मयूरवेलामध्ये मेट्रो स्टेशन आता आहे, केवढं मोठं विद्यापीठ.
कुठलीही गोष्ट करावी पतंगरावांनी. पतंगरावांना मान पान अपमान काय नाही. फाईल कुठलं शिरते ते तो पाहिलं लावून मग वर आणि मग मिनिस्टरच्या खांद्यावर टाका कर की तेवढं. असा हा माणूस. त्यांच्या प्रेरणेतून दादानी त्याला सांभाळलं, मोठं केलं. श्रीपतराव आणि बयाबाई या शेतकऱ्याच्या कुटुंबातली ही माणसं ज्यावेळेला डॉक्टर म्हणून असतात आणि आदरणीय पी डी पाटलांच्या 14व्या स्मृतिदिनी ज्यांना पुरस्कार मिळतो आणि त्यांच्या शेजारी आम्हाला बसायला मिळतं. मी कुलपती होतो बरं ह्यांच्यामुळं, चव्हाण साहेबांच्यामुळं, शरदारांच्यामुळं. फार आनंद मोठा आहे. शेतकऱ्या घरात जन्मलेल्या आणि बुट्टीतनं व्हायचं कालवण भाकरी येणाऱ्या, दही पिणाऱ्या, ताट पिणाऱ्या आणि बैला मला एकच बैल आणि दुसऱ्या बाजूला बाप आणि माझा आजी, अशा घरातली शेतकऱ्याची पोरं. आम्ही जेव्हा कुलपती होतो आणि सामान्य लोकांच्या पाठीवर हात फिरवतो त्यावेळेला आज शिवाजी शेजारी बसून त्यांना हार घालताना जो आनंद झाला तो विठ्ठलाला हार घालतो तेवढाच आनंद म्हणाला. आपल्या मुलाबाळाचा गौरव आपण कोणी करायचं नाही तर कोणी करायचं. ज्यांनी केला, रेकॉर्ड केली सगळी आणि जाता जाता ठेवून गेली. कराड गौरव आणि कराड महाराष्ट्र भूषण पुरस्कार साधी गोष्ट नाही. जाता जाता आपण आपल्या नातवाच्या नावाने काही करून जातो, पण स्वतःच्या नावानं काही न करता सामान्य माणसाची एक जिद्द लक्षात घेऊन पेरलं ते उगवलं. आज 14 वर्ष झालं. मोठमोठ्या लोकांना पुरस्कार दिले जातात. आणि मधुकर जावेसा मधू ज्या वाडीत मधू आहे 5 रुपये धाण घेऊन रोह्यातनं बाहेर पडलेला आणि आदरणीय आचार्य रात्रीवर गेलेला आणि भायकाने त्याला सोडला मोकळा रस्त्यावर. तो पुढे एवढा मोठा पुढारी झाला. त्या पुढारीच्या मराठ्यातनं ज्यानं लिहिलं आजपर्यंत गाजवलं. एकच गोष्ट थांबतो. नांदेडला नाट्य संमेलन होतं आणि आदरणीय पु ल देशपांडे त्याचे काहीतरी होते आणि हे मधुकर भावे आणि आचार्य रात्रे यांना जायला वेळ झाला, लई वेळ झाला. चव्हाण साहेब तिथं होते. तर चव्हाण साहेबांनी काय उशीर झाला म्हणून सांगितलं, अहो काय राव तुमचे रस्ते म्हणले, अरे आमच्या चेहऱ्यावर एवढी धूळ बघताय ना तुम्ही. चव्हाण साहेब फार हुशार मोठे वक्ते होते. मराठ्यातून रोज आमच्या तोंडावर धूळ फेकणाऱ्या माणसाला थोडी धूळ पडली तर काय हरकत आहे. त्यांची आठवण सगळ्याला मधू. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पहिल्या दिवशी 22 नोव्हेंबर 1962 लोकसभेमध्ये उभे राहिले. शपथविधी सकाळी झाला होता, दुपारी उभे राहिले आणि खिशात आलं टोपी घालून भाषण दिले. चीन तो चीन है लेकिन हम प्राचीन है, अशी आठवण सांगणार मधू. आणि त्याच्या हस्ते शिवाजीचा सत्कार. यामुळं या मधूच्या घटातून आता नवनवीन काही निर्माण व्हावं आणि शिवाजीच्या मागं अनेक पदव्या याव्यात आणि आपला मुलगा वरिष्ठ पातळीवर जातोय ते बघण्याचं भाग्य लाभावं आणि बघता बघता तो पटका मागं पडावा आणि आपलं वर्ग आपल्या खांद्यावर बसल्याचा आनंद व्हावा. तो आज दिवस आहे. शिवाजी म्हणजे मनापासून अभिनंदन करतो. मोहनराव सारखा दादा आज त्यांच्या मागे उभा आहे आणि आदरणीय बाळासाहेबांनी हितयोगीची माणसं करून आदरणीय डॉक्टर बिद्राणी यांची निवड केली. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पीडी साहेबांना पुन्हा वंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. माजी सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान आयोजित केला ते राज्यातले जे संपादक विचारवंत श्री मधुकरजी भावे ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र खाते विभागाचे लोकप्रिय खासदार देवसराव पाटील साहेब, विधान परिषदेचे सदस्य, सांगली जिल्ह्याचे एक ज्येष्ठ नेते आणि ज्यांचा या सातारा जिल्ह्याशी सातत्याने संपर्क आहे ते आमदार मोहनराव शेठ कदमदादा, ज्यांना आपण या ठिकाणी आदरणीय पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करतोय ते प्राचार्य शिवाजीराव कदम सर, त्याचप्रमाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव गुजर, ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील, दिलीपराव चव्हाण, राजेंद्र माने, डॉक्टर विजय साळुंके, रेश्मा कोरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले मानसिंगराव जगदाळे, देवराजा पाटील,
शिवाजीराव सरांच्यावर प्रेम करणारी सर्व सांगली जिल्ह्यात राहिलेली मंडळी, या तालुक्यातली सर्वच प्रमुख मंडळी, सर्व उपस्थित तरुण कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रतिवर्षाप्रमाणे आपण 17 सप्टेंबरला हा कार्यक्रम घेतो आणि त्यामध्ये एकंदर प्रतिष्ठानची संकल्पना डॉक्टर अशोकराव अधर्णी आपल्या सर्वांच्या पुढे विदित केलेली आहे. विशेषतः या परिसरामधल्या शाळांना एक चांगल्या प्रकारची शिस्त लागावी यासाठी स्वच्छ शाळा सुंदर शाळा ही संकल्पना पुढे आणण्यात आली. त्याचप्रमाणे आपण समूह गीताच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेतो की जेणेकरून शाळांच्या मध्ये एकंदर राष्ट्रभक्ती, राष्ट्रगीत याला सुद्धा त्या निमित्ताने चालना निश्चित चांगल्या प्रकारची मिळते. आणि त्यावेळी आमचे अध्यक्ष डॉक्टर राघव प्रभुणे सर होते. यांनी मी संकल्पना मांडली. आपण या परिसरामध्ये ज्यांनी काम केलं किंवा या परिसरातले म्हणजे जी देशामध्ये परदेशामध्ये जे चांगलं काम करते त्याला त्या निमित्तानं सन्मानित करायचं आणि त्याप्रमाणे ही एक पद्धती आपण सुरू केली. हे करत असताना गेले 2 वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळे आपण आपल्या कार्यक्रमाला काही मर्यादा होत्या आणि आमच्या सर्वांची बैठक त्या ठिकाणी मीटिंग झाली. त्यामध्ये मग पुरस्काराच्या बाबतीमध्ये अनेक नावं पुढे आली. त्यामध्ये सर्वांमध्ये शिवाजीराव कदम यांची निवड करण्यात आली. तर खासदार शिवाजीराव पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या भारतीय विद्यापीठाची स्थापना ही त्या काळामध्ये डॉक्टर पतराव फडणवीस साहेबांनी केली आणि पुण्यासारख्या एका वेगळ्या क्षेत्रामध्ये त्याने आपला ठसा उमटवला. सर्व देशामध्ये चांगल्या प्रकारचं व्याप्त्याला एक चांगल्या प्रकारचं शिक्षण संकुल उभं केलं. पण हे करत असताना पाठीमागं विश्वासू माणसे असणं आवश्यक असतं. त्यामध्ये शिवाजीराव कदम यांचं फार मोठं योगदान या एकंदर घटनेमध्ये आहे. याच परिसरामध्ये त्यांचं शिक्षण झालं. कराडच्या परिसरामध्ये त्यांनी शिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि कदम साहेबांचं सुद्धा एक या शहराशी, या परिसराशी चांगल्या प्रकारचं एक नातं होतं. आणि हे सगळं करत असताना दुसरी एक बाजू या ठिकाणी आहे की ज्या सोनेरा खोऱ्यामधून यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म झाला त्यांच्या विचारावर या महाराष्ट्राची जडणघडण उभी राहिली. कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राज्याची स्थापना झाल्यानंतर हा संयुक्त महाराष्ट्र मंगलकर शास्त्र असताना हा महाराष्ट्र पुरोगामी विचारानं पुढे गेला पाहिजे. यावर त्या ठिकाणी कृषीवर प्रक्रिया करणारे कारखानदार उभी राहिली. भूमिका आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि त्या सोनेरी खेळामधले ही सर्व कदम मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मंडळी काम करतायत. त्यांना हा पुरस्कार इथं आपण या निमित्तानं देतोय. सरांच्या इथून पुढे यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारची सेवा घडावी अशा प्रकारची सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. पुरस्कार या ठिकाणी देत असताना कुणाच्या हस्ते द्यायचं तेव्हा अनेक चर्चा होत असताना शेवटी आपले ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांचं नाव पुढे आलं. त्यांचा परिचय आपल्या सर्वांना आहे किंवा करून दिलेला आहे. एक आज आपण बघतो की राज्यामध्ये स्पष्ट बोलणारे असे जे पत्रकार आहेत त्यामध्ये भावे सरांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. एकंदर त्यांचं लिखाण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून विलासराव देशमुख साहेबांच्या परिचय, मुख्यमंत्री यांचा परिचय त्यांनी महाराष्ट्राला वेगळ्या स्वरूपात करून दिला आहे आणि राज्यातल्या सर्व घटनांशी सातत्यानं संपर्क असलेले त्यावर भाष्य करणारं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित राहिलेत. आज खऱ्या अर्थानं अशा विचाराची या राज्याला आणि देशाला गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही भूमिका सातत्यानं लोकांच्या पुढे मांडण्याचं काम मधुकर भावे सर करतायत. ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण सर्वांनी स्वागत केलं. मी सुद्धा प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने त्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम, कुलपती भारती विद्यापीठ पुणे यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार प्रित्यर्थ मनोगत व्यक्त करावा. खरोखरच
आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्या संस्थेमध्ये मला आज मी उभा आहे त्या संस्थेचे सुरुवातीपासून चेअरमन असलेले आदरणीय पी.डी. पाटील साहेब, त्याला जवळून पाहण्याचा मला योग आयुष्यभर आलेला आहे. जेव्हा मी विद्यार्थी असतो तेव्हामध्ये सातत्य कार्यक्रम होते आणि त्या प्रतिष्ठान आपले शिवाजी शिक्षण संस्थेचे आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब जे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अतिशय दूरदृष्टी असणारा हा मनुष्य. मी आज सकाळी जाऊन कॉलेजमध्ये जाऊन भेट देऊन आलो. अतिशय चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे. आज जे सचिव आहेत ते माझे मित्र आदरणीय ऐकायचे पाटील साहेब, प्रकाश पाटील साहेब यांचं मला आभार मानायचे आहेत. कारण ते आजच्या ज्या संस्थेचे कार्य सचिव आहेत, ज्या पद्धतीने कार्य करतात, तळमळीने काम करतात, सातत्याने आमची तिथं चर्चा होत असते आणि आपण एज्युकेशनमध्ये आपण कशा पद्धतीने पुढे जायचं अशा पद्धतीने ते प्रकाश पाटील साहेब हे कार्यरत असताना आम्ही ते दिशा देण्याचं काम या संस्थेला ते करतायत. त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय बाळासाहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अतिशय आपल्या वडिलांचा राजकारणाचा समाजकारणाचा वारसा पुढे नेत आहेत. केवळ हे एवढ्यापुरतं नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये पश्चिम आम्हाला सातारा जिल्ह्याचे फक्त नेतृत्व करत नसून पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करीत असताना त्यांनी जे तळमळीने प्रश्न मांडतात, जे प्रबळीने प्रश्न सोडवतात आणि जनसमाजामध्ये ज्या पद्धतीने थेट जाऊन मिसळतात, याला मला आधी प्राधान्य देतो. आज सुद्धा मी सकाळपासून 1 तास त्यांचं ऑब्झर्वेशन करतो. सायन्सचा माणूस असताना ऑब्झर्वेशन करावं, पण सगळ्या लोकांच्या येणाऱ्या माणसाची देखभाल करणं, सगळ्या लोकांना विचारपूस करणं, सगळ्या लोकांना लिस्ट मिळाली का नाही याचं बारकाव करणं, अशा पद्धतीनं काम करत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये चळवळ उभा करणारे आणि आपल्या या घराण्यामध्ये असे आदरणीय बाळासाहेब आहेत. खरं त्याचं मला कौतुक यासाठी करायचं आहे की अतिशय जमिनीवर पाय असलेला मनुष्य, जमिनीवर पाय पाहिजे. आपण कुठून आलो, कुठून आहे, आपल्याला काय करायचं ही दिशा असलेला मनुष्य, एक विजनरी माणूस आपण म्हणतो. त्या पद्धतीने ह्या पद्धतीने हे काम वेगवेगळ्या पद्धतीने करताय. खरंच आपलं तुमच्याबद्दल काय बोलावं असं मला शब्द नाही आहेत. कारण शब्द हे अपुरे असतात, काही वेळा अपुरे असलेलेही चांगले असतात. त्या पलीकडची माणसं असतात, ही माणसं इथं निश्चितपणाने आपल्या रूपाने पाहायला मिळतात. या आदरणीय हे आम्ही उपाध्यक्ष आहेत. आदरणीय पी.डी. पाटील साहेबांचा गौरव प्रतिष्ठानच्या तर्फे पुरस्काराचं पत्र जेव्हा आदरणीय अशोकरावजी डॉक्टर अशोकरावजी गुजर साहेबांचं पत्र हातात मिळालं, मला तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला की आपल्याला आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो, ज्या कॉलेजमध्ये वाढलो, ज्या कॉलेजने मला उभा केलं, त्यापेक्षाही मी आज उभा आहे त्या कॉलेजच्या वातावरणामुळे उभा आहे आणि ते मला नमन करायला असं वाटतं. कारण त्या टीचर लोकांनी दिलेलं ज्ञान, त्याने घातलेली शिस्त आणि आदरणीय पी.डी. पाटील केलेलं मार्गदर्शन आणि सातत्याने आमचा जेव्हा त्यांच्या पी.डी. पाटील साहेबांचं अतिशय बारकाईने लक्ष देत असतं. तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी जे काम करीत असताना अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करत होते आणि अशा पद्धतीने काम करीत असताना मी तुम्हाला 1-2 उदाहरण असं देणार आहे. असं की जेव्हा पहिल्या वेळेला आदरणीय पी.डी. पाटील साहेब उभा राहिले निवडणुकीला, तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना 5,000 रुपये त्या निवडणुकीसाठी दिलेले होते. आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी त्यापैकी त्यांचे खर्च फक्त 3,000 रुपये, 5,000 त्यापैकी 3,000 खर्च झाला. 2,000 काँग्रेस पक्षाला परत देणारे व्यक्ती जर आमदार असतील तर आदरणीय पी.डी. पाटील साहेब आहेत. म्हणजे असे दुसरं म्हणजे पाया सांगायचं झाल्यास आम्ही जेव्हा ग्राउंड करत होतो, साहेबांची भेट होती, नवीन ग्राउंड करायला चाललेलो होतो आपल्याकडे. आता जे ग्राउंड तुम्ही सुंदर केलेलं आहे त्या ग्राउंडमध्ये, तेव्हा ते ग्राउंड करीत असताना
ग्राउंडला आणि आमचे सगळे लोक प्राचार्य साहेब असतील प्राध्यापक होते तेव्हा म्हणाले की आपण लगेच असं करू ते करू असं सांगितलं. तेव्हा ते पीड पाटील साहेबांनी सांगितलं मला हे जागेचा पोत म्हणजे जागेचा जे ह्याच्यामुळे एखादा मुलगा जर पडला तर त्याला जर दुखापत होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ती माती परीक्षण करून आणि येऊ घातलेली मातीसुद्धा आपण तपासली पाहिजे. अशा पद्धतीने कारभार करणारे नेते हे आपल्या महाराष्ट्रातून ह्या करारामध्ये आहे. हे आपलं भाग्य आपण समजतो. आदरणीय पीडी पाटील अनेक वर्ष ते आपण म्हणतो ना, आता मी ऐकलं 42 वर्ष नुसते 42 वर्ष नगराध्यक्ष होते. कारण हे भाग्यविधाता आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनीही यांच्या मुशीचे संस्कार वाढलेले आदरणीय पीडी साहेब आणि हा संस्कार पुढे अतिशय वेगळ्या पद्धतीने गेला. जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे सायन्स कॉलेज काढलं महाराष्ट्रामध्ये तेव्हा बरं का भावे साहेब तुम्हाला माहितीच आहे की सांगता बोलता शब्दकोशात 2 कॉलेजेस फक्त काढली महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई आणि हे सायन्स कॉलेज कराड. फक्त महाराष्ट्रामध्ये सायन्सचा विभाग सुरू करण्याचं काम फक्त त्यावेळेला विचार केलेला आहे 1969 साली. म्हणजे किती दूरदृष्टी होते हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येऊ शकते. आदरणीय पीडी पाटील साहेब अनेक वर्ष त्यांनी वेगवेगळे पदं बसवली. पण ती पदं समाजासाठी कशी उपयोगी होती ते समाजामध्ये कसे जातील हे सर्व हे मग ते आता आपल्याला सांगायचं झाले तर महाराष्ट्र गेले 42 वर्ष नगराध्यक्ष म्हणून एक आदर्श नगराध्यक्ष म्हणून गिनीज बुकमध्ये नोंदवले गेलेले एक यशवंत भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले असं आदरणीय पीडी पाटील साहेब होते. म्हणजे गिनीज बुकामध्ये नोंद झाली आणि आदर्श यशवंत भूषण पुरस्काराने सन्मान केलेले हे असं चित्र पाहायला 42 वर्ष ते होते. खरोखरच त्यांनी अनेक पदं घोषवली. आपल्याला सांगायचं झालं की कराड शेती विभाग आणि हे जे आहे त्या विभागाचे ते चेअरमन होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे ते हयात चेअरमन होते. हे सातारा जिल्हा काँग्रेस जे उपाध्यक्ष होते आणि तसेच विधान परिषदेचे ते सदस्य होते. त्याचबरोबर विधान परिषद कराड उत्तर मतदारसंघाचे 3 वेळा आमदार होणारे असे आदरणीय पीडी पाटील साहेब होते. त्याचबरोबर त्यांनी हे महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण हे जे मुंबईचे जे आहे त्या मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य भूषवले असे मान्यवर होते. आणि पीडी पाटील साहेबांचं आपण म्हणाला तर मी जवळून पाहिलं असल्यामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीचं ते जबाबदार काम असायचं. माणसातला माणूस असलेला पाहिलं तर असं वाटतं की अशी माणसं आज समाजामध्ये जेव्हा जन्मतात शेतकऱ्या कुटुंबात जन्माला येतात त्यावेळेला सुरुवातीला आपण म्हणतो की परिस्थिती अडचणीत येते. परिस्थिती अडचणी येत नाही. परिस्थितीला अडचण उभा आपण त्याला सामोरे जायला असतं. आणि परिस्थिती गरिबी असते ती आपल्या ॲक्च्युली परिस्थिती गरिबी असते ती आपल्या डोक्याची परिस्थिती गरिबी असते म्हणून त्याला आपण प्रोत्साहन देत नाही पुढे पाठवत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे हे करीत असताना आदरणीय पीडी पाटील साहेबांची परिस्थितीसुद्धा अतिशय तशी प्रतिकूल होती. यावर्षी कर्मांची आहे तशी त्यांच्या पीडी पाटील साहेबांची होती. परंतु त्यांनी साहेबांनी टिळक हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेऊन बडोदा येथे कायद्याचे शिक्षण घेतले. एक नामवंत वकील होते. वकिलीचं बिझनेसही आपले ते वकिलीही करत होते. परंतु त्यांनी वकिलीपेक्षा त्यांनी समाजकारणाला अधिक महत्त्व दिले अधिक सोबत दिले आणि त्यामुळे हे काम हे उभा आणि जे मगाशी वाचलं त्याप्रमाणे ते कार्यरत राहिले. असे पीडी पाटील साहेबांचा हा सन्मान जरी मला अनेक राष्ट्रीय राजे वाचले राष्ट्रीय पुरस्कार आणि इंटरनॅशनल पुरस्कार मिळाले असले तरीसुद्धा परंतु हा आपल्या लोकांनी ज्या मातीत वाढलो ज्या मातीत आपण उभा राहिलो
त्या मातीच्या एका प्रमुख माणसाला दूरदृष्टी असलेल्या माणसाचा पुरस्कार मिळणं हे माझ्यासारखे भाग्य समजतो असं मला प्रामुख्याने वाटतं. म्हणून अशी त्या केलेलं आहे. आदरणीय पेढी पाटील साहेबांचं सह्याद्री साखर कारखाना संस्थापक चेअरमन का काढला साखर कारखाना त्यावेळेला काढला. त्या समाजातील जे रोजगार लोकांना उपलब्ध झाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात रोजगार उभा राहिले. आज सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम विस्तार करून नियोजन केलं. त्याचं नियोजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब करतायत. ते आता 10,000 कृषी करण्याचा हा मानस त्यांनी जो सोडलेला आहे. त्यामुळे अशी प्रगती करत असताना त्यामुळे त्या भागातला कायापालट हे होत असतो आणि ते पायापालट करण्याचं काम आदरणीय दूरदृष्टीने येते. म्हणून आदरणीय बाळासाहेबांना पाहावं लागेल असं मला प्रामुख्याने. कारण आम्ही कारखाने काढले पण ते कारखाने थोडा सह्याद्री कारखाना पाठवणं म्हणून ते आता आज आपल्याला पाहायला ज्ञात होतो. अशा या कार्यक्रमामध्ये खरोखरच हे आजच्या फार आपलं तुम्हाला वेळ येत नाही काय बेतलेलंच असेल काय जास्त. तर मला खरोखरच यायला अतिशय आनंद वाटला, सन्मान घ्यायला अतिशय आनंद वाटला. आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्या प्रमुख पाहुण्यामध्ये मला एकच म्हणता येईल. बघा भावेसाहेब, काही माणसं परिचित असतात, काही माणसं ज्ञात असतात, काही माणसं सर्व परिचित असतात. परंतु पत्रकार क्षेत्रातील जे अपरिचित नसणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भावेसाहेब म्हणून त्याच्याकडे उल्लेख करावा लागेल असं मला वाटतं. म्हणजे असं व्यक्तिमत्व असलेलं एक शब्दकोश सर्व विषयाचं ज्ञानी असलेलं शब्दकोश म्हणजे आदरणीय भावेसाहेब. म्हणजे शैक्षणिक आधुनिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक कृषी या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी जर स्थित्यांतर घडवून क्षेत्राचे संवेदनशील नेते म्हणून त्यांचा उल्लेख संवेदनशीलते म्हणून नेते म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. अशांच्या हस्ते या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा माझा सन्मान होतोय. एकदा आदरणीय कुलकर्णी साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं. आजही ते त्यावेळेला आशीर्वाद मिळाले. आजही त्यांचा आशीर्वाद या एवढ्या मानवीच्या त्याच्यात मोठ्या माणसाचा सन्मान मिळालं ते आज स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्या बाबतीत काय सांगायचं, अतिशय तुम्हाला सांगितलं आधी पाटील साहेबांनी सांगितलं गडेगाव तालुका सांगली जिल्ह्यातील गडेगाव तालुक्यातील एक दुर्गम आणि दुष्काळी भागातून आम्ही जन्मलो. तेव्हा रस्ते लाईट पाणी काही नव्हतं. फक्त खंदिलावरती दिवेवरती आम्ही अभ्यास करत होतो. आई वडिलांनी प्रोत्साहन द्यायचं आणि आम्ही पुढे जायचं या दिशेने चालू लागलो. जेव्हा शालेय शिक्षणासाठी तुडुस्कवाडीला प्रवेश साहेबांनी घेऊन दिला त्यावेळेला डोक्यावरती बॅग घेऊन 5 किलोमीटर अंतरावर जाऊन शेरोली स्टेशनवरती गाडी पकडायची, तुडुस्करवाडीला जायचं, त्या हॉस्टेलमध्ये कमान शिकायमध्ये शिकायचं आणि त्याचबरोबर एका वरांड्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा. हे म्हणजे अशा पद्धतीने जीवन जगणारा मनुष्य आज तुम्ही तुम्हाला सन्मान करता. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि हे करीत असताना आणि दुसरं म्हणजे म्हणून मी उभा काय राहिलो, मी या साहित्य कॉलेजवर उभा राहिलो. आज मी कार्यकर्ता विद्यार्थी म्हणून सांगत नाही. रे शिक्षण कामं मला जे हे दिलेलं आशीर्वाद देत आहेतच. कारण मी रे शिक्षण संस्थेमध्ये शाळेत जे पाया घेतला रे शिक्षण संस्थेमध्ये अण्णाच्या मुशीत वाढलेला वजन आहे. तर तुम्हाला सांगायचा एक कसा झाला की मी लहान तब्येतीत लहान होतो. माझ्यावर एक मनुष्य मुलगा होता, तो पळून गेला आणि मी एकटाच त्या गोष्टी करत राहिलो. लहान होतो आणि काम खूप करायला लागायचे. तेव्हा दादू केडी इथं होते तेव्हा. आणि मग साहेबांना म्हणलं मला काही जमत नाही, आता इतकं काम करायचं, दौडी हाताखाली याचं करायचं, सगळं करायचं. आणि गेलो नव्हतो तरी आपलं सांगितलं. त्याने साळुंके साहेबांना सांगितलं. त्याने तिथं हेडमास्टरला फोन केला. त्याने बोलवलं मला, एवढे होते कोणत्या संस्थेत आहेस तर म्हणलं रे शिक्षण संस्था आणि असं सांगितलं. अण्णाचं काही शिकलास का म्हणलं. अण्णा तर शिकतो त्यांच्या संस्थेतच शिकतोय. म्हणलं असं किती तास काम करतोस म्हणलं 2 तास करावं लागतं. सकाळचा रोज 2 तास करायला शाळा जातं करावं. उद्यापासून 4 तास काम करायचं म्हटलं. वशिला राहतोस का म्हणजे अशा पद्धतीने शिकल्यावर आम्ही माणसं आहोत. त्यामुळे
असा सन्मान आपल्याला खूप मिळायला मिळतो आहे, हे मला स्वतःला भाग्यवान समजतो. मला सेंट्रल गव्हर्नमेंटनी पुणे विद्यापीठामध्ये 25 वर्ष जर काम काय केलं असेल, ग्रामीण भागामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन नेण्याचं काम पुणे विद्यापीठातून नेलं, आम्ही बाहेर काढलं. कारण पुणे विद्यापीठात तेव्हा आम्ही जेव्हा होतो तेव्हा फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे विद्यापीठात असायचं, एकही सेंट्रल कॉलेजमध्ये नसायचं. तेव्हा पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे हे सर्व भाग असायचे. आणि त्या भागामध्ये आम्हाला कॉलेजेस, शाळा कॉलेजला द्यायचं हे काम केलं. कारण ग्रामीण भागामध्ये जर फॅसिलिटी निर्माण झाली नाही, ज्याला दालनं उभा झाली नाहीत, ते मुलं शिकू शकत नाहीत, हा दृष्टिकोन ठेवून आम्ही ते पुढे नेला. फार्मसी फॅकल्टी काढली, पहिली महाराष्ट्रातली पहिली आणि देशातली. असं 25 वर्ष मी पुणे विद्यापीठाचा सदस्य होतो, बिनविरोध होतो, असं एक सांगायला आणत होतो. पुन्हा सेंट्रल गव्हर्नमेंट मला 2 वेळा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ते नेमलं. जेव्हा ते UGC हा फक्त 11 आहे, 43 देशामध्ये आज 43,000 कॉलेजेस आहेत. या कॉलेजचं नेतृत्व करताना फक्त 9 लोकांनी आम्हाला देशाचा कारभार काय मिळाला, तो टर्म कर केला. अतिशय चांगल्यामध्ये सगळ्या ग्रामीण भागातल्या कॉलेजेसना लाखो कोट्यावधी रुपये ग्रँट दिले, प्राध्यापकांना सहकार्य केले, त्याला मोठं केलं. कारण आपण मदत केल्याशिवाय आणि कॉलेजमध्ये पैसा आल्याशिवाय त्या कॉलेजची प्रगती होऊ शकत नाही हे जाणीव असल्यामुळे त्या कॉलेजला मदत करणं आपण करणं म्हणून लोणीत हॉस्टेल काढलं. आणि प्रत्येक महाविद्यालय 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये हे UGC तर्फे देण्यापर्यंत. म्हणजे काय हे आपण एक सामाजिक बांधिलकी समाजाचं असल्यामुळे केलं. UGC असं अनेक काम केलं. संशोधनाबाबतीत सुद्धा संशोधन हा महाविद्यालयाचा, कोणत्याही महाविद्यालयाचा, युनिव्हर्सिटीचा आत्मा असतो. आणि जे रिसर्च पेपर करतो इंटरनॅशनल ते त्याच्या रक्तवाहिनी असतात. अशा या असल्यामुळे आपण त्या कॉलेजचं जर आपल्याला उंची वाढवायची असेल तर या पद्धतीने रिसर्चबद्दल अतिशय सातत्याने जाणून घेतलं पाहिजे, काम केलं पाहिजे, तर त्या महाविद्यालयाची उंची आणि पात्रता पुढे राहते. आणि मला एक सांगायचं, हे मला खरोखर आदरणीय मंत्री महोदय, माजी मंत्री महोदय, आपण मला खरोखर हा 50,000 रुपये, 51,000 रुपये आपण दिलं. आम्ही अतिशय तो आपला स्वीकार आपला जे पुरस्कार मला सन्मान केला ते अत्यंत अंतकरणा आणि नम्रतापूर्वक मी ते स्वीकारलेलं आहे. परंतु हे जे पुरस्कार मला जे 51,000 रुपये दिले त्यात मी 50,000 घालून चांगल्या कामासाठी तुम्हाला परत करत आहे. कारण असं कार्य करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्यामध्ये 50,000 मी आजच घालत देतोय, फक्त भाषणं नाही. त्यावेळेला बरोबरच त्यामुळे हे आपण त्याला कृपया स्वीकार करावा. कुठतरी साहेब कुठे गेले? अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने आपला सन्मानच माझ्या दृष्टीने मोठा आहे. एक मोठ्या भल्या माणसांना आपण केलेला हा सत्कार हे माझ्या आयुष्यात रुजी जाईल. आणि या ऋणामध्ये राहण्यात मी स्वतः पसंत करीन. कारण या ऋणामध्ये राहणं, कृतज्ञता हा शब्द हे आपल्या ग्रामीण भागामध्ये असला पाहिजे, प्रत्येकाकडे असला पाहिजे, तरच मोठं होता येतं. तेव्हा कृतज्ञता आपली व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सव्यसाची व्यक्तिमत्व असणारे यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ संपादक व विचारवंत माननीय श्री मधुकर भावे यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. स्वर्गीय P.D. पाटील सरांना पहिल्या प्रथम अभिवादन. पांडुरंग दादासाहेब पाटील पत्र लिहिलं आणि त्याच्यावर जर पत्ता टाकला पांडुरंग दादासाहेब पाटील करा, तर पोस्टमन 10 लोकांना विचारेल की पांडुरंग दादासाहेब पाटील कोण रे बाबा? P.D. पाटील, हां, अरे असं लिहिलं मग लगेच म्हणतात. 2 नावाच्या शब्दाची जी महाराष्ट्रात फार मोठी माणसं संबंध महाराष्ट्रात तेवढ्याच नावाने परिचित आहेत. S.M. जोशी, P.D. पाटील, N.D. पाटील. त्यांचं पूर्ण नाव सांगायची कोणालाही गरज पडत नाही. त्या 2 अध्यक्षरामध्ये ते पूर्ण व्यक्तिमत्व
महाराष्ट्रात उभं राहतं त्यांचं नाव PD पाटील आहे. तीन चरित्र नायकांवर बोलायचं आहे. मला का बोलवलं, माझ्या हस्ते का पुरस्कार दिला मला काही माहीत नाही. श्रीनिवास पाटील साहेब इथे आहेत, खासदार आहेत, राज्यपाल होते. मी बाळासाहेबाला म्हणलं अरे श्रीनिवासजी असताना माझ्या हस्ते तेवढे ते घरचेच आहेत म्हणजे मी तारचा. पण 85 वर्षाचे मोहनराव 81 वर्ष पूर्ण केलेले श्रीनिवास पाटील, 79 वर्षाचे सामंत आहेत, 71 वर्षाचे शिवाजीराव आणि 60 वर्ष पूर्ण केलेले बाळासाहेब पाटील. त्यांची आपल्याला आता एक्सटेस्टिंग करायची आहे. ते म्हणाले नको, एवढं नाही, हे पवारसाहेबांना घेऊन येऊ, आपण एक्सटेस्टिंग करू तुमची. आता संचलन करते, संचलन करणारे भगिनी सांगितलं की मधुकर भावे मार्गदर्शन करते. मी मार्गदर्शन करायला उभा नाही. मार्ग सध्या दिसायला अवघड आहे, दर्शन कोणाचं घ्यायचं. तेव्हा मार्गदर्शन हा शब्द आपल्याकरता नाही. मला खूप लांबचा परिचय करून दिला. मला मलाही मान्य आहे आलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलावंच वाटतं. प्रथा आहे, ते असे होते ते तसे होते असे होते. मला आठवते 12 मार्च 2021 याच कराडच्या कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण जन्मदिनाच्या दिवशी प्राचार्य जाधव साहेब म्हणून होतं, त्यांनी माझं भाषण ठेवलं. ते म्हटलं महाराष्ट्रात एवढे लोक येतो मला का बोलू. त्यानंतर 16 ऑगस्टला शिवाजीराव कदम यांचं ज्ञानयात्री पुस्तक त्याच्या प्रकाशनावर त्यांनी मला बोलवलं. ते लिहिले कराडच्या कॉलेजचे माजी प्राचार्य कुलकर्णी सरांनी, ते समोर बसले, तिथे मला बोलवलं. 18 ऑगस्टला भुईनीला किशनवीर आबांचा पुरस्कार मला मिळाला, त्यासाठी मला बोलवलं. आणि आज PD पाटील सरांच्या नावाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवाजीराव कदमना द्यायला आपण मला बोलवलं. माझं आयुष्य धन्य झालं असं मी समजतो. आयुष्यात एक पुण्य कोणाचं तरी कामाला येतं. महानवराने एक छान ओळ लिहिली आहे, कोणाची पुण्य येते फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडूनच आहे. तसं मी समजतो. तर माझा सत्कार आहे का, माझा गौरव आहे का, अजिबात नाही. यशवंतराव चव्हाणांच्या पासून या पुरोगामी महाराष्ट्राची बांधणी ज्या पद्धतीत झाली, त्या विचाराची भूमिका घेऊन महाराष्ट्रात काम करणाऱ्या विचाराचा सत्कार आहे असं मी मानतो. जे तुम्ही माझे मान सन्मान करता त्या माझा नाही आहे. जेरुसलेममध्ये पहिल्यांदा भगवान येशू ख्रिस्त जेव्हा गेले तेव्हा गाढवावर बसून गेले. सगळं जेरुसलेम शहर त्यांना बघायला आलं होतं. त्या गाढवाला असं वाटलं हे लोक आपल्या करता आले, तुम्ही माझ्या करता आला तसं समजणे एवढा मी घालून नाही. तुम्ही एका पुरोगामी विचाराच्या कार्यक्रमाला, एका पुरोगामी माणसाच्या, पुरोगामी नेत्याच्या, पुरोगामी शिक्षणशास्त्राच्या या सत्काराला आलेला आहात आणि तो पिढींच्या नावाने दिलेला आहे. इतर प्रत्येकाच्या नावासमोर किती मिनिटं बोलावं असं लिहिलंय कार्यक्रम पत्रिकेत. ती कार्यक्रम पत्रिका ती बघा, अमुकाने 5 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. आणि तो वक्ता उभा राहिल्याबरोबर बाळासाहेब पाटील हिरव्या शाईने तो उभा राहिला किती वाजता, बसला किती वाजता, खाली हे बघत होतो. माझ्या नावासमोर काही किती वेळ काहीच बिघडलं. त्याचा अर्थ एक तर तुम्ही बोलू नका किंवा पाहिजे तुम्ही काय पाहिलं तेवढं बोलणार नाही. पण 2-3 मुद्दे मला सांगायचे, शिवाजीरावबद्दल सांगायचे, श्रीनिवासबद्दल सांगायचे. सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती आहे, त्याने 10,000 रन पुऱ्या केल्या. त्याचे वडील रमेश तेंडुलकर हे आमचे मराठ्याचे स्तंभलेखक होते.
साहित्य सभासमध्ये आचार्य यात्रेत त्याचे अध्यक्ष होते. तिथे रमेश तेंडुलकर राहत होते. 10,000 रन्स पुऱ्या केल्या तर आम्ही काही पत्रकार मित्र रमेश तेंडुलकरांच्या घरी गेलो. सचिन घरी नव्हता आणि रमेशनं म्हटलं, अरे काय सचिनचे कमाल आहे म्हटलं. तेवढ्यात सचिन आला. सचिन आला त्याला म्हटलं, अरे अभिनंदन सगळं. तो म्हणाले, यात माझं काही नाही. म्हणलं का? सगळं काही श्रेय आहे ना ते अजितचं श्रेय. अजित म्हणजे सचिनचा भाऊ. मी शिवाजीरावकडे पाहतो आणि पतंगरावकडे पाहतो. पतंगराव मंत्री झाले, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 10x10च्या खोलीत त्यांनी भारतीय विद्यापीठ सुरू केलं पुण्याला, यात्रेकरांच्या माडीवरती. त्यातनं विद्यापीठ निर्माण केलं 10x10च्या खोलीतून. गणित आणि इंग्रजी विषयात मराठी मुलं मागे पडतायत हे लक्षात आलं संसदच्या एका तरुण माणसाला, की ज्याला कमाणी योजनेत शिकावं लागलं होतं. त्याला जाणवलं की ग्रामीण भागातली सर्व जाती धर्माची मुलं गणित आणि इंग्लिश विषयात कमी पडतायत. आपल्याला काय करता येईल ही टोचणी पतंगरावला होती. त्यातून 10x10च्या खोलीत शाळा सुरू झाली. त्याचं विद्यापीठ केलं. पतंगराव राजकारणात आले, काँग्रेसचे अध्यक्ष झाले, मंत्री झाले, महाराष्ट्रभर फिरत होते. नांदेडच्या एका कार्यक्रमात पतंगराव मी एकत्र होतो. काय पतंगराव तुमची कमाल आहे, एवढं मस्त माणूस होतो तुम्हाला. जी अकाली माणसं महाराष्ट्रात गेली ना, विलासराव गेले, आराराबा गेले, तर पतंगराव आहे. चांगली माणसं देवाला आवडतात. म्हणजे काय पतंगराव तुमची कमाल आहे, एका खोलीतून तुम्ही भारतीय विद्यापीठ तयार केलं. हे बाव्या, तुम्हाला बाव्या म्हणायचं इकडे माझं काही नाही. शिवाजी शिवाजी शिवाजी. नाटकचं पडदा उघडतात ना, नाटक सुरू होतं, लोक टाळ्या वाजवतात. तो जो पडदा उघडणारा माणूस ना, हा शिवाजी असं भारतीय रसायनशास्त्रात MSc आणि PhD केलेला माणूस आणि 175 शोध निबंध जागतिक पातळीवर त्याला मान्यता मिळाली. अशा माणसाला तुम्ही आज पुरस्कृत केले. पुन्हा हे शिवाजीराव यशवंतराव चव्हाण साहेबांच्या त्या कॉलेजमध्ये शिकलेले आहेत. त्यांना शिकवणारे कुलकर्णी प्राचार्य सर समोर बसलेले आहेत सगळे. ते कॉलेज उभं केलं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने. जे कॉलेज उभं केलं ते PD पाटील साहेबांच्या पुण्यतिथी दिनीला पुरस्कार आहे. काय एवढं. आणि यशवंतराव चव्हाणांच्या त्या पूर्णाकृती पुतळा तो PD साहेबांनीच उभा केला आहे. तिथे क्षणभर मी उभा राहिलो होतो. तुम्हाला कल्पना येऊ शकणार नाही, खरोखर मी भाषणाकरता सांगत नाही. अंगावर असा काटा आला होता. प्रकाश त्या यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर पुतळ्याच्या समोर PD सरांची समाधी आहे. साहेब, जगात शेक्सपियरची समाधी फार प्रसिद्ध आहे, पण कराडच्या संगमावरची यशवंतरावांची समाधी जगात अशी समाधी कुठेच नाही. आणि ती उभी कोणी केली? PD सर. ती जागा निवडली. किती कृतीला पूर आला तरी समाधी सुरक्षित आहे. ती समाधी सुरक्षित राहीलच. आपल्याला ती समाधी सुरक्षित ठेवण्याचं काम PD सरांनी केलंय. मग आता आपण काय करायचं आहे? समाधी सुरक्षित राहणार आहे. बाळासाहेब तुम्ही आहात. उत्तम समाधीचं काम तसंच राहील. लोक येतील, 12 मार्चला येतील, 25 नोव्हेंबरला येतील. समाधीची काही चिंता नाही. आपल्याला काम काय? महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं हे आपलं काम आहे. यशवंतराव 5 वर्षाचे असताना पंढरपूरला गेले होते आणि आईने बोट धरलं होतं घट्ट आणि म्हटलं, यशवंतराव बोट सोडू नकोस, गर्दी भरकटशील. आईने घट्ट बोट धरून ठेवलं. यशवंतराव काही भरकटले नाही. महाराष्ट्राने यशवंतरावांचं बोट सोडलंय
महाराष्ट्र भरकटला असतो म्हणायचा. तो पुरोगामी विचार देणारा जो माणूस होता ना, तो पुरोगामी विचाराने विसरल्यासारखं वाटतंय मला. सहकार क्षेत्रात काम करणारे तुम्ही माणसं आहात सगळे. सहकार क्षेत्रावर टीका करणं खूप सोपं आहे, रोजगारांवर टीका करणं खूप सोपं आहे. 5 लाख माणसांना काम देणारी योजना, 5 लाख काम उभी करणारी योजना, 2 कोटी लोकांना रोजगार देणारी योजना सरकारची. एक पूर्ण जिल्हा बीड जिल्ह्यातल्या 2 लाख मजुरांना ऊसतोडीचं काम देणारं सहकार कारखाने तुमचे. थोडं प्रचंड आहे सगळं उभं राहिलं महाराष्ट्रात. कोणामुळे उभं राहिलं? यशवंतरावमुळे उभं राहिलं, दादांमुळे उभं राहिलं, वैकुंठभाई मेहतामुळे उभं राहिलं, धनंजयराव गाडगेळांमध्ये उभे राहिलं, बाळासाहेब पेथेमुळे उभे राहिलं. ही सगळी पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी. हे सगळं समजावून घ्या. महाराष्ट्राची 50 वर्षातील बांधणी कशी झाली हे समजावून घ्या. एका रात्रीत एका दिवसात हे घडलेलं नाही. त्याच्याकरता प्रचंड लोकांचे कष्ट झालेले आहेत. 62 साली चव्हाण साहेब निवडून गेले. आणि आता श्रीनिवासनी उदाहरण सांगितलं की नांदेडच्या साहित्य संमेलनाला आम्ही गेलो त्यावेळी गाडीला एसी नसायचं. अत्रे साहेबांची एवढी मोठी लांब गाडी होती पण त्याला एसी नव्हतं. काच चढवली की गरम, काच खाली केली धूळ. औरंगाबाद गेलं, परभणी गेलं, नांदेड गेलं, सगळं धुळाने मारले, सगळे काच लावली, गरम व्हायला लागलं. तसेच व्यासपीठावर गेले आणि लगेच त्यांचं नाव पुकारलं. आचार्य आलेले आणि आता ते बोलते. साहेब धूळ झटकन उभे राहिले आणि काय यशवंतराव, औरंगाबाद पासून आलो नांदेड पर्यंत धूळ धूळ, काय तुमचं सरकार? यशवंतराव बोलायला उभे राहिले. मला अत्रे साहेबांना त्रास झाला, खूप धूळ उडाली त्याच्या अंगावर. मधु वैराळे कुठे आहे? त्यावेळी मधु वैराळे बीएनचे मिनिस्टर होते. मधु वैराळे आम्ही सांगतो पुढच्या वेळी तुम्ही या तेव्हा तुम्हाला धुळीचा त्रास होणार नाही. पण अत्रे साहेब तुम्ही रोज आम्हाला धूळ चालता, एक दिवस धूळ खाण्यात. अत्रे साहेबांनी टाळवाचा. पण त्याच अत्रे साहेबांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चव्हाण साहेबांच्या विरोधात प्रचंड आकाश पाताळ एक केला असताना यशवंतराव चव्हाण ज्या दिवशी संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जायला निघाले तेव्हा विधानसभेत ते भाषण केलं. त्या भाषणात सांगितलं, यशवंतराव देशाच्या पंतप्रधानाला देशातल्या 17 राज्यांच्या, त्यावेळी 17 राज्य होती, 17 राज्याच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकाही मुख्यमंत्र्याचा चेहरा समोर आला नाही. फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या माझ्या मुख्यमंत्र्याचा चेहरा समोर आला. तुम्ही दिल्लीला जा, शत्रूला चितपट करून या. तुमच्या आईनं तुमचं नाव यशवंत ठेवलंय, तुम्ही यशवंत होऊन या आणि स्वर्गातून छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यावर फुलं उधळतील. अशा शब्दात भाषण केल्यानंतर यशवंतरावने खिशातून रुमाल काढून आपले डोळे टिपले. त्याचा मी साक्षीदार आहे. महाबळेश्वरचा शिबिराचा साक्षीदार आहे. श्रीनिवासजी 12 तास मांडी घालून साहेब बसले होते. एका शिबिरातून एक कार्यकर्ता कसा तयार होऊ शकतो? एका शिबिरातून. त्याचा कार्यकर्ता, चांगला कार्यकर्ता तयार व्हायला 15 वर्ष लागतात. एका शिबिरातून कार्यकर्ता तयार करण्याची ताकद असलेले नेते होते. तो महाराष्ट्रात आम्हाला पुन्हा हवा आहे. त्या महाराष्ट्राचा पुरस्कार करणारा एक छोटा पत्रकार म्हणून मी माझी लेखणी जिजवतोय. आणि बाळासाहेबांनी मी सांगितलं, आता इथे हे सगळ्यांची वय मी सांगितलं, मी पण 83 वर्षाचा आहे, हळूच सांगतो. पण काही टेन्शन घेऊ नका, 2024 पर्यंत काहीच होऊ देणार नाही मला. तो महाराष्ट्र आज कुठेतरी विस्कटल्यासारखा झाला. आता एक सरकाराकरता नवीन कमिटी गठीत केली. सरकारातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. त्याचे उद्देश काय? सरकार बळकट करायचं आहे की नाही, सरकारी व्यवस्था मजबूत करायची आहे की नाही, अनेक वेगवेगळे विषय उभे करून बुद्धिप्रयोग करण्याचा कार्यक्रम चालू आहे. एक प्रकल्प गेला गुजरातमध्ये, गेला, कोणी काय बोलत नाही, जाऊ दे.
तसं आमच्या मुख्यमंत्र्यांना 50 आमदारांचं पुनर्वसन करण्याचा एक प्रकल्प आहे शिंदोकाचा. पण असे अनेक विषय पुढे आणले जातील, बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होईल, म्हणून जागरूक होण्याची फार मोठी गरज आहे. आज यशवंतराव नाही आहेत, दादा नाही आहेत, बापू नाही आहेत, बाळासाहेब देसाई नाही आहेत, किसनवीर नाही आहेत. या एका जिल्ह्यामध्ये किती मोठी माणसं आहेत. गदी माडोळकर इच्छे, अण्णाभाऊ साठे इच्छे, सर्व क्षेत्र घ्या. सांगली नंतर झाला, मोर्चा सांगली सातारा यायचं, त्यात ते शिवाजीराव तुम्ही, त्यात तुमचं नाव शिवाजी. म्हणून फार विलक्षण केलं आहे. हा विलक्षण खासदार आहे. हा तुम्ही खासदार खूप होऊन जातात, हो खूप होऊन जातात. मी भाषण करता नाही सांगत. माणसाचं मोठेपण हे त्याच्या मनात दडलेलं असतं, ते तुम्हाला टिकता आलं पाहिजे. मी या माणसाला विसरू शकत नाही साहेब. तुम्हाला दुष्काळ, वाढदिवस, तो हार तुरे गुच्छ, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या तुमच्या खासदारानं 3 ते 4 ट्रक चारा दुष्काळी छावण्यातल्या गुरांसाठी पाठवला आणि तो पोचला की नाही, गावाने टाकला की नाही, गुरांनी खाल्ला की नाही, हे समजल्यानंतर वाढदिवसाचं जेवण केलं हा माणूस. सोपी गोष्ट नाही आहे साहेब. राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील, पण माणूस म्हणून, माणुसकी म्हणून या महाराष्ट्राची माणसं उभी राहिलेली आहेत. 26 मे 2019ला निवडणुका संपल्या लोकसभेच्या. 15 दिवसांनी निकाल होते. 26 मेच्या रात्री मला नाव माहिती आहे, मी जाहीरपणे सांगत नाही, 27 नेते वेगवेगळ्या देशात गेले. जिनेवाला गेले, कोणी सिंगापूरला गेले. 15 दिवसात निकाल लागणार आहेत, बघू. 26 मेच्या रात्री पहाटे 2ला 27 मेला, 27 मेला दुपारी 12:30 वाजता सांगोल्याच्या दुष्काळी शेतात एका शेतकऱ्याच्या खांद्यावर हात टाकून देशातला एक नेता दुष्काळाची चर्चा करत होता. 47 टेम्परेचरमध्ये. त्याचं नाव शरदचंद्र गोविंदराव पवार. ही लिडरशिप आहे. का लोक मोठे उगाच मोठा होत नाहीत? ठीक आहे, राजकारणाला मी समजू शकतो. कोणाला घेरायचं, बारामती घेरायची का सातारा घेरायचं, घेरा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. मागच्या वेळी गेलं होतं, अजितदादाला सांगितलं त्यात पाडणार म्हणजे पाडणारच. कोणते पडळकर, कोणते अजितदादा 1,58,000 मताच्या फरकाने निवडून आले. लोकशाहीला मी मान्य करतो, राजकारण करा, पण 51 विरुद्ध 49 हा लोकशाहीचा ढाचा हे बाबासाहेब आंबेडकरचं मुख्य तत्व आहे. तुम्ही बहुमतात आहात हे आम्ही नाकारत नाही, म्हणून तर तुम्ही तिथे बसलेला आहात. पण सामान्य माणसांचे प्रश्न घेऊन लढणारे जे 49% लोक आहेत, ते रस्त्यावर लढणार आहेत, त्यांचा तेवढाच हक्क या लोकशाहीमध्ये आहे. हे लोकशाही सूत्र आहे, म्हणून आम्ही निर्तनवत करू. आम्ही एकाही राज्यामध्ये विरोधी पक्ष शिल्लक ठेवू देणार नाही. ही भाषा लोकशाहीला विसंगत भाषा आहे आणि त्याच्या विरोधात सामान्य मतदारांनी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. 67 नवराज्यात पराभव झाला होता काँग्रेस, 77 पराभव झाला होता. लोकशाहीमध्ये गृहीत झालं पाहिजे. एक पक्ष जाणार, एक पक्ष येणार, सरकार येणार, सरकार जाणार, सरकार पडणार, दुसरे येणार, होणार. बाळासाहेब सरकार पडतील, येतील, जातील, सरकार मोडता कामा नये, लक्षात ठेवा तुम्ही. सामान्य माणसाच्या जीवनाशी सहकार एवढा गुंतलेला आहे. या देशातील 30 कोटी लोक सहकाराशी गुंतलेले आहेत साहेब. महाराष्ट्रात 4.5 कोटी लोक सहकाराशी संबंधित आहेत. आणि सहकार म्हणजे मी तुमची पतपेढी नुसती किंवा सह्याद्री कारखाने एवढं नाही साहेब. जीवनामध्ये सहकार हा शब्द आहे. मी मगाशी पायंडी चढत होतो, थोडं चढायला त्रास होतो. एकाने हात दिला मला,
त्याला म्हटलं मी आभारी आहे तुमचं सहकार्य केल्याबद्दल. सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे हा शब्द आम्ही रोजच्या जीवनात रोज वापरत असतो. तो सहकार्य केल्याबद्दल, सहकार्य केल्याबद्दल, तो सहकार्य या शब्दाचा प्रतिशब्द सहकार हाच आहे. आणि म्हणून तो सहकार हा ग्रामीण भागाशी जोडला गेलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं वैभव उभं राहिलं. मी यशवंतराव चव्हाणांबरोबर नांदेडला जात होतो आणि साहेबांना प्रश्न विचारला. आज बोलू ना 5 मिनिटं. साहेबांना प्रश्न विचारला की साहेब पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला, विदर्भ मराठवाडा मागे राहिला, काय कारण आहे? साहेब म्हणले तुला एक प्रश्न विचारू का मित्रा? म्हणजे मला प्रश्न मी विचारतो तुम्हाला तेवढे नाही. पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी तालुके किती आहेत? मी सांगितले प्रत्येक साताऱ्यातले, पुण्यातले. ते म्हणाले आता माझा तुला प्रश्न आहे, एवढे दुष्काळी तालुके असून आमची मंडळी पुढे का गेली याचं उत्तर तुम्हाला द्या. आणि म्हणाले मी खरं बोलू की खोटं बोलू? म्हटलं म्हणजे काय? तेवढे तू छापणार असेल तर मी खोटं बोलतो, छापणार असेल तर आपण खरं बोलूया. नाही म्हटलं मी चर्चाच कर, मला समजून घ्यायचा विषय. ते म्हणाले 12 महिने वाहणाऱ्या आणि 12 महिने पाणी असलेल्या विदर्भात नद्या किती, जंगल किती, खनिज किती, किती चांगला संत्रा, कुठेही जायला 15 तासात रेल्वेची गाडी, सगळं काही आहे. मग कसं काय मागे राहिलं? आणि आम्ही त्याच्या पुढे गेलो. आमच्या कार्यकर्त्यांना त्याचं श्रेय म्हणाले. पाण्याचा थेंबे थेंबावर आमच्या कार्यकर्ते यशवंतरावचे उद्गार आहेत. मी लिहिलं यशवंतरावचे विलासरावमध्ये सगळं लिहिलेलं आहे. मी सुदैवाने मी या सगळ्याचा साक्षीदार आहे. दादा यशवंतरावचं भांडण त्याचं मी साक्षीदार आहे. नंतर झाल्या सगळ्याचं मी साक्षीदार आहे. महाबळेश्वरच्या शिबिराचं मी साक्षीदार आहे. दादा त्यांना यशवंतरावचं भांडण ना ते पडलं सरकार म्हणून. पण पुढे एक झाले, सांगलीला सभा झाली. दादा भाषणात म्हणाले की साहेब तुमचं माझं भांडण झालं, महाराष्ट्राचं नुकसान झालं. यशवंतराव भाषणावर उभे राहिले म्हणजे दादा महाराष्ट्राचं नुकसान झालं की नाही मला काही माहीत नाही, आपल्या दोघांचं मात्र खूप मोठं नुकसान झालं. साहेब अशी माणसं महाराष्ट्रात पुन्हा उदाहरण नाही. याच करारामध्ये साहित्य संमेलनात खाली बसत होते तर्कतीत लक्ष्मणशास्त्री जोशी, पेडी पाटील सर, तुमचे वडील प्रतापराव भोसले पहिल्या रांगेत बसले होते खाली. स्वागताध्यक्ष यशवंतराव, स्वागताध्यक्ष. आणि ही सगळी साहित्यिक मंडळी आणीबाणी येण्यापूर्वी यशवंतरावच्या घरी राहून त्यांना आमंत्रण देऊन गेली होती की तुम्ही स्वागताध्यक्ष व्हा म्हणून. आणि मग माझ्या गावाचं संमेलन मी नाही म्हणत तर कसं काय? आणि आणीबाणी लागली म्हणून त्यांना खाली बसवलं. त्यात तक्रार नाही केली. दुर्गाबाईंना नमस्कार केला, माईक खाली बोलून भाषण केलं आणि म्हणाले दुर्गाबाई माझी काही तक्रार नाही, कराडचा नागरिक म्हणून मी आलो. आणि संमेलन कुठे आहे? संगमावर आहे. संगमाचा अर्थ काय? 2 नद्या एकत्र येतात. इथे कृष्णा कोयनेत मिसळते आणि कोयना कृष्णेत मिसळते. मराठी साहित्यिकांनी थांबले. हे जेव्हा मिसळणं असतं ना एका नदीचं तेव्हा ते आपला अहंकार सोडून देते. मराठी साहित्यिकांनी आपला अहंकार थोडासा सोडायला शिकावं. कोण बोलू शकते? संपूर्ण मराठी साहित्यावरचं त्यानंतर साहेबांचं भाषण होतं. साहेब 17 पुस्तकांना प्रस्तावना लिहिले. रणजितच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही लिहा. तर मी नाही लिहू शकणार. कोण लिहिल? रन करून करते. अशी माणसं साहेब पाहायला मिळाली. आयुष्यात माझा बॅकग्राऊंड खूप मोठा आहे. ही माणसं पाहिली मी. शरद पवार साहेबांसारखं माणूस आज पाहतोय मी. ते पुस्तक आणलंय. मी रोज प्रवासात एक पुस्तक ठेवतो. पुस्तक एक वाचल्याशिवाय झोपायचं नाही. आता माझं पण आहे. यात बाळासाहेब तुमचं पण मुलाखत आहे.
साखर धंद्यावरचं अतिशय उत्तम पुस्तक आहे. त्यात बाळासाहेबांनी एक छान वाक्य वापरलंय. तुम्ही हत्ती बसला की लवकर उठत नाही. तेव्हा पुरोगामी विचाराला बसू देऊ नका. तो एकदा बसला तर तो पुन्हा उठायचा नाही, लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्राचा पुरोगामी विचार प्रत्येक कार्यकर्त्याने उचलून धरला पाहिजे. यशवंतरावांचा विचार, नेहरूंचा विचार, गांधींचा विचार. आम्हाला गांधी नको आहेत आता सध्या, नेहरू नको आहेत. 600 विद्यापीठात गांधी शिकवला जातो, जगाच्या 600 विद्यापीठात. स्वातंत्र्याचा सुवर्ण अमृत महोत्सव झाला. कुठे व्यासपीठावरच्या महात्मा गांधींचा फोटो नाही, नेहरूंचा फोटो. कसं काय आपण पाहतो? जगातला एक देश मला तुम्ही सांगा साहेब, 176 देश, 108 देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्या स्वातंत्र्याच्या चळवळीत मोतीलाल नेहरू, स्वरूपा राणी त्यांची पत्नी, पंडित नेहरू त्यांची पत्नी कमला, क्षयरा देवी, इंदिरा गांधी, कृष्णा आतिश सिंग, विजयलक्ष्मी पंडित, राजा आतिश सिंग, रणजित पंडित, घरातल्या 10च्या 10 लोकांना किमान 4.5 वर्ष ते 9.5 वर्षाच्या ब्रिटिशांच्या काळात तुरुंगवासाच्या शिक्षा झालेल्या आहेत. आता काय लाल किल्ल्यावर काय सांगितलं? घराण्याशाही सांगा, घराण्याशाही. काल छात्र भारतीचं संमेलन झालं पुण्याला, मी तिथे गेलो होतो. तो दिल्लीचा खासदार आला होता, तो हेच सांगत होता, घराण्याशाही. त्या व्यासपीठावर त्याला लक्षात नाही आलं की छात्र भारतीच्या त्या व्यासपीठावर विश्वनाथ कराड, राहुल कराड, मंगेश कराड यांनी आयोजित केलं आहे सगळं. ते चांगली काम करणारे माणसं हे करणारे. वकिलाचा मुलगा वकील होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, राजकारण्याचा मुलगा काम नाही. काय करावं त्याने? तो चुकीचा वागतोय का बघा. म्हणून मुख्य प्रश्नापासून लक्ष दूर करण्याचे हे जे प्रयत्न चाललेले आहेत ना, हे देशाला फार घातक प्रयत्न आहेत. सर्व जाती धर्मांचा देश आहे साहेब. गांधीला मारणं फार सोपं आहे, 2 गोळ्या मारल्या. इंदिरा गांधीला अशा पद्धतीने मारलं. स्वर्गात इंदिरा गांधी गेले महात्मा गांधींना भेटायला. ते म्हणे काय हिंदू, कसं काय झालंय? भारताची खूप मोठी प्रगती आहे. अरे वा, प्रगती आहे का? हो म्हणे. कशी काय? नाही, तुम्हाला बापा 2च गोळ्या मारल्या, मला संपूर्ण स्टेनगन माझ्या अंगावर खाली केली म्हणे. बलिदान कशी झाले बघा तुम्ही. आज जे देशभक्तीबद्दल बोलतात ते स्वातंत्र्याच्या चळवळीत कुठे होते, कधी होते, तसा हिशोब द्या ना मला थोडासा. मग जे स्वातंत्र्य चळवळीत होते त्यांच्याबद्दल बोला. बारामतीचा प्रकल्प तुम्ही पाहिलाय ना, बारामती आदर्श जगात म्हणून सांगायला जाणार आणि एकीकडे बारामती घेरायचं त्यांना. घेरा विशाळगड घेतला होता, पन्हाळगड घेतला होता. अरे या महाराष्ट्रात बाजी आहे, संताजी आहे, तानाजी आहे, तानाजी आहे, सगळ्या महाराष्ट्रात सगळे उभे राहणार. ती ताकद ठेवा. पत्रकार म्हणून माझी भूमिका मी स्वच्छ मानतो. मला काय कोणाकडे मागायचं नाही. मला ते आमदारकी नको, खासदारकी नको, काही लक्षात नाही लोकांच्या. आता 15 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा अर्थमंत्री कोण होता सांगा. का करत राहतो? अत्रे साहेबांमुळे मला फार मोठी संधी मिळाली. जवाहरलाल नेहरूंनी मला इंदिरा गांधी पर्यंत नेलं. हरे तो क्या हुआ फिर जीते. इंदिरा गांधीची 77ची गाजलेली मुलाखत, माझी मुलाखत, संबंध महाराष्ट्रात आम्ही वातावरण बदलून टाकलं. तुमच्या हातामध्ये जे शस्त्र आहे, तुमच्या हातामध्ये जी आहे, तुमच्या हातामध्ये जी वाणी आहे, ती आता पुरोगामी महाराष्ट्रासाठी कामाला लावली पाहिजे. या भूमिकेने मी काम करतोय साहेब. मला काही मागायचं नाही. आणखीन काय बघायची बाळासाहेब म्हणाले की फडणवीस साहेब म्हणाले की 3च पत्रकार विरोधात आहेत. म्हणजे बरेच आहेत. 4 नाही तेवढं नाही म्हणाले बरं, पण 4 लागतातच. बरेच आहेत. अरे एकटा राहिलो तरी चालेल,
पण पुरोगामी विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील. ही भूमिका घेऊन काम करा हे यशवंतरावांचं आम्हाला सांगणं आहे. पण महाराष्ट्र महाबळेश्वरचं शिबिर मगाचपासून माझ्या डोळ्यासमोर आई शपथ मागतो, भाषणाकरता सांगत नाही. ज्या माणसाने पाठीवर हात टाकून अरे मित्रा महाराष्ट्र कसा उभा केला आहे, हे सगळं तुमचं वैभव कसं उभं राहिलं. सह्याद्री कारखाना पिढीला यशवंतरावांनी सांगितलं पिढी तुम्ही सांभाळा. 3 वेळा आमदार पिढी. आणि त्याहीपेक्षा बाळासाहेब यशवंतराव चव्हाण ज्या जागेवरून निवडून आले ते केंद्रात मंत्री म्हणून गेल्यानंतर त्या जागेवरून पिढीतर निवडून आले. तेवढी मोठी गोष्ट आहे. कराडकरांचा केवढा मोठा गौरव आहे. यशवंतरावांच्या जागेवरून तुमचे पिताश्री निवडून आलेले आहे आणि ते कधी मिरवले. 45 वर्षे अध्यक्ष, 25 वर्षे एकमताचे ठराव नगरपालिकेतले, 42 वर्षे अध्यक्ष. होईल का आता? अरे 42 दिवस तर नाही, 42 दिवस. तर अशी मोठी माणसं तुमच्या करांमध्ये झाली. आणि शिवाजीराव तुम्ही पण किती भाग्यवान आहात. रघुनाथराव माशेलकरांना पुरस्कार दिलाय. नरसिंहा उर्जू कोल्हापूरची अपंगामध्ये काम करणारे जयंतराव नारळीकरांना पुरस्कार दिला. ज्येष्ठराज भालचंद्र जोशींना पुरस्कार दिलाय. प्रकाश आमटेंना पुरस्कार दिलाय. पाशा मुजुमदारांना पुरस्कार दिलाय. पुण्यातले अभय कमला पुरस्कार दिलाय. करोनानंतर हे पुरस्कार थांबले होते. एवढ्या सगळ्या प्रचंड मोठ्या माणसांच्या बरोबर शिवाजीराव तुमची खुर्ची आज तिथे लागलेली आहे. आणि तुम्ही लहान नाही आहात. भाषणाकरता सांगत नाही. सरांनी जे पुस्तक लिहिलंय ज्ञानयात्री वाचा पुस्तक. फार सुंदर प्रस्तावना आहे त्यांची. आणि त्याहीपेक्षा शिवाजीराव तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो की महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रातले किती लोक या पद्धतीची मुलाखत देऊ शकतील याची मला शंका आहे. इतकी उत्तम शिक्षणाबद्दलची मुलाखत शिवाजीराव तुमची मी त्यात वाचली. आणि तुम्हाला मी सांगितलं शिवाजीराव आता भारतीय विद्यापीठाच्या थोडे बाहेर पडा. पुण्याला चला, पुणे मुंबईला चला, नागपूरला चला, औरंगाबादला चला. शिवाजीराव काय आहे एकदा कळू द्या महाराष्ट्राला. ते कळणं गरजेचं आहे. ऑनलाईन शिकवणारा शिक्षक वैज्ञानिक प्रयोगाचा फार मोठा विकास आहे, तो आम्हाला मान्य आहे. पण समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून तुम्हाला अर्जुन निर्माण करायचं असेल तर शिक्षक श्रीकृष्ण असायला पाहिजे. ऑनलाईन मधलं शिक्षक श्रीकृष्ण आहे का पेंडे आहे का कोण आहे काही समजायला त्या मार्ग नाही आहे. पण सगळे वैज्ञानिक प्रयोग जरूर करा. पण संवादाचं नातं जे आहे ना हे शिक्षक आणि विद्यार्थी हे संवादाच्या नात्यातूनच विद्यार्थी घडत असतो. ते घडवण्याचं काम शिवाजीराव 25 वर्ष तुम्ही केलं आणि तो पुरस्कार देण्याचं भाग्य मला लाभलं. काय पाहिजे आयुष्यात आणखी. आज ना उद्या आम्ही सगळे जाणार आहोत. आपण सगळे जाणार आहोत. विनोबांकडे म्हणून गेला म्हणाला बाबा तुम्ही किती वर्ष 90 म्हणे. अजून 10 वर्ष राहिली. म्हणजे तुला काय तुला कसं माहीत आहे 10 राहिली का 15 राहिली का 20 राहिली. मी उद्या पण जाऊ शकतो म्हणाले. तर बाबा अभद्र का बोलता. तर काय अभद्र आहे. काय अभद्र. सर्वात सुंदर व्यवस्था काय माहिती आहे जाणे. ती नसती तर आईची आई आईची आहे आईची आहे आईची आहे आईची आहे बाबाचा बाप बाबाचा बाप बापाचा. घरात एकमेकांच्या डोसक्यावर माणसं बसली. जुनी माणसं जाणार, नवीन बाळ जन्माला येणार. हा निसर्गाचा सगळ्यात सुंदर क्रम आहे. आणि दुसरी चांगली व्यवस्था की आपण वर जाताना आपल्याला काही नेता येत नाही. ते तर त्या न्यायची परवानगी असते ना तर जाणार होत आपण सगळे. गेलो पण काय मागे ठेवून गेलो. जनपळ भर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिलं कार्य काय. शिवाजीराव हे सगळं पतंगरावने उभं केलं, तुम्ही मोठं केलं, तर वाढवलं. बाळासाहेब पेढी सरांनी एवढं मोठं उभं केलं, तुम्ही ते वाढवलं. मागे राहणारे हे मागे राहणारे. नाव राहतं म्हणजे काय राहतं, हेच मागे राहतं. ग्रामीण भागात ज्या गुरांना चारा पडला ज्यांच्या गावाने, त्या गुराचा मालक जो असेल तो श्रीनिवास पाटील राज्यपाल होते सिक्कीमला, हे लक्षात ठेवणार नाही. माझ्या गुरांना त्यांनी चारा पाठवला हे लक्षात ठेवणार. तेव्हा आपल्या कामातून आपण दिसत असतो. चेहरा बदल जात आहे, नाव वैर येत आहे, मकसद वैर येत आहे. आजच्या या कार्यक्रमातून आपण हेच घेऊन जाऊया की पुढची लढाई अतिशय कठीण आहे, सोपी नाही. लोकशाहीवरचं संकट टाळायचं असेल, एक महान देशातली लोकशाही पुन्हा तेवढ्याच खंबीरपणे उभी करायची असेल, तर त्याच खंबीरपणे तुम्हाला सगळ्यांना उभं राहावं लागेल. काय परिणाम होतील ते होतील. लोक मला म्हणतात अरे काय एखाद्या तर तुरुंगात टाकलेलं, टाकू दे. अरे तर फर्स्ट क्लास विश्रांतीला जागा मिळेल, आरामचे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण फुकट मिळेल, आरामचे राहिलं की ते आयुष्य काय पिके रे, कोणाला काय त्याचे काही प्रॉब्लेम नाही. लिहित राहा, बोलत राहा, चांगल्याला डोक्यावर घेऊन नाचा, चुकेल त्याच्या विरुद्ध बोलत राहा, जे बरोबर होईल त्याला डोक्यावर घेऊन नाचा आणि महाराष्ट्राची बांधणी पुन्हा तशी करण्याची शपथ घ्या जी यशवंतरावना अपेक्षा होती, ती दादांना अपेक्षा होती, ती यशवंतराव मैत्रीला, बापूला, मधुकरराव चौधरीला, शरद पवार साहेबांना जे अपेक्षित आहे तो महाराष्ट्र आपल्याला पुन्हा उभा करायचा आहे. याकरता शिवाजीराव भारतीय विद्यापीठ आता छान चाललंय, तुम्ही आता बाहेर पडा, चला नागपूरला, चला औरंगाबादला. शिक्षण क्षेत्रामधल्या अनेक लोकांना मार्गदर्शन तुम्ही करू शकता. बाळासाहेब म्हणे तुम्ही किती नाही म्हटलं तर या सभागृहात पिढींचे सुपुत्र म्हणूनच नव्हे, ते कर्तबगार सहकारातला नेता म्हणून आणि मिनिट टू मिनिट कार्यक्रम कसा करावा, मी तो चाट पडलो सारखं म्हणायला बघत होते. काय बघताय, त्याने खाली एकूण लिहिले 50 मिनिटं, हिशोब केलाय तुम्ही, खाली लिहिले एकूण 50 मिनिटं साईड नाही. पण हे सगळं पवार साहेबांचं ते नाही, कोणाकडे सांगतो श्रीनिवास. आम्ही त्या अमरावतीच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला गेलो, विलासराव देशमुख अध्यक्ष, वसुधा देशमुख ते मंत्री होते, त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला होता. पवारच्या व्यासपीठावर गेले, वसुधा ते काय कार्यक्रम बघू, प्रास्ताविक कोण, आयुक्त, त्यांना बोलवलं, तुम्ही प्रास्ताविक केलं पाहिजे. नाही वसुधा ते तुम्हाला भाषण केलं पाहिजे, नाही असं नाही, तुम्ही आभार मानून टाका. पुन्हा आभार तू बोलणार आहे, नाही मी नाही बोलणार. त्यांना कार्यक्रम 50 मिनिटात कार्यक्रम बोलतो, टाकून मोकळे आले, घुमन पकडून बोंबायला. मला तर हिरव्या शाहीमध्ये शरद पवार भेटले थोडेसे, आणि म्हणून आपण मी जाहीरपणे सांगतो श्रीनिवास, तुम्ही पण एक्सटीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या. आपण बाळासाहेबांची एसटीची चांगली करू आणि 24ला तुमच्या निवडणुकीला मी पण येणार आहे. आपल्या सगळ्यांना नमस्कार म्हणून थांबतोया. तर तुम्हाला जे आवडलं असेल तर यशवंतराव चव्हाणांचा, आचार्य यात्रांचा प्रसाद जे चुकलं असेल ते माझं सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाचे आभार विश्वस्त ॲडव्होकेट श्री मानसिंगराव पाटील यांनी मानावेत आणि आभारानंतर पसायला लावणे या कार्यक्रमाची सांगता होईल. आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठान कराड तर्फे दरसाल आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा हा आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार कुलपती भारतीय विद्यापीठ पुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री शिवाजीराव कदम यांना प्रदान करण्याबाबतचा निर्णय एक मताने घेण्यात आला आणि त्याप्रमाणे ते या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन हजर राहिले आणि पुरस्कार स्वीकारला. याबद्दल मी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. तसेच हा
पुरस्कार प्रदान करण्याकरता प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मधुकर भावे, ज्येष्ठ संपादक व विचारवंत यांना आम्ही आमंत्रित केले आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी हजर राहिले याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच या प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माननीय नामदार माजी सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य श्री बाळासाहेब पाटील हे वेळात वेळ काढून या ठिकाणी हजर राहिले याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच आमच्या प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन माननीय खासदार श्री श्रीनिवासजी पाटील साहेब व माननीय श्री आमदार श्री मोहनराव कदम या ठिकाणी हजर राहिले याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो। तसेच आमच्या विनंतीला मान देऊन कराड नगरपालिकेचे आजी माजी काउन्सिलर तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक व सभासद तसेच आदरणीय पी.डी. पाटील सहकारी बँकेचे आजी माजी संचालक तसेच या स्वर्गीय पी.डी. पाटील यांच्यावर नितांत प्रेम करणारे आणि या प्रतिष्ठावर प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी जातीने उपस्थित राहिला याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने आपला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच या कार्यक्रमाला स्वागत गीत म्हणून विठामाता विद्यालयाचे विद्यार्थिनी आणि शिक्षिका सौ मुळे आणि या कार्यक्रमाचे संपूर्णपणे सूत्रसंचालन सौ कुंदन मॅडम यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केले याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचेही आभार मानून मी आभार प्रदर्शनाचं काम संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट दूता, चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषा चंद्रवेजे अरांचल, मार्कंड्यचे तापहीन, ते सर्वांनी सदा सज्जन, सोय रे होतु, किंबहुना सर्वसुखी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणेवरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया
प्रतिवर्षी स्वर्गीय पेडी पाटील साहेबांच्या स्मृतिदिनी प्रतिष्ठानच्या वतीनं आदरणीय पेडी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जातो। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, कार्यवाह आनंदराव साळुंखे, उपाध्यक्ष डॉक्टर अशोक गुजर, सदस्य अशोकराव पाटील, ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील, राजेंद्र माने, विजय साळुंखे, दिलीप चव्हाण, सौ रेश्मा कोरे यांच्यासह अबुबकर सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले। वायझेड इंडिया टीव्ही कराड। ही होती आजची महत्त्वाची बातमी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा। नमस्कार।